शास्त्राच्या भूमिकेतून आपण टिळकांना वंदन हे कसं करू शकतो, किंवा मानसशास्त्राच्या भूमिकेतून विचार करताना टिळकांचे कोणते कोणते असे गुणवैशिष्ट्य, म्हणजे ज्याला सायकोलॉजीमध्ये आपण ट्रेट असं म्हणू, तोही एक एक भाग इथे आज आपण विचारामध्ये घेणार आहोत. तसंच आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची ही जयंती आहे. त्यांचंही स्मरण आपण करूया आणि ईदच्याही सगळ्यांना शुभेच्छा. ऐतिहासिक गोष्टींवरती एकूण चर्चा करायचं म्हटलं की तिथे अनेक संदर्भ, अनेक गोष्टी किंवा रेफरन्सेस पण येतात. अनेकांना काही शंकाही असतात किंवा अनेकांना सुद्धा एक माहिती जाणून घेण्याविषयीची एकूण उत्सुकता किंवा आपण ज्याला क्युरिओसिटी म्हणू तीही एक असते. हे टिळकांविषयीचं जे संपूर्ण विचारचिंतन आज इथे मांडणार आहे त्यासाठी हे प्रमुख 6 ते 7 जे असे रेफरन्सेस आहे किंवा संदर्भ, त्यांची ही यादी मुद्दाम सुरुवात देतो आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे गंगाधर गाडगीळ यांनी लोकमान्य टिळकांवरती, जरी तो फॉर्म एकूण तसा कादंबरीचा जरी असला तरी ते सगळं लिहित असताना त्यांनी तत्कालीन संदर्भ, फॅक्ट्स आणि एकूण जे सगळे सोर्सेस आहे ते सगळे इतक्या सूत्रबद्ध पद्धतीनं आणि इतक्या चांगल्या सिक्वेन्समध्ये मांडलेले आहेत की अजिबात असं वाटत नाही की हे आपण फक्त कादंबरीच तर तसं वाचतोय का. संपूर्ण टिळक आपल्या समोर तिथे उभे राहतात, अगदी लहानपणापासूनचे टिळक. मग त्याच्यामध्ये कौटुंबिकता असेल, राजकीय जीवन असेल, मानसिक होणारी त्यांची जडणघडण किंवा वैचारिक अशी अवस्था आणि एकूण सगळ्याच गोष्टी हे दुर्दम्यमधून आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं हे बघायला मिळतं. शंकराचार्य म्हणजे त्यावेळेचे शंकराचार्य हे डॉक्टर कुर्तकोटी, त्यांच्यावरती एक पुस्तक लिहिलेलं आहे डॉक्टर रा. जालिहाळ यांनी. या शंकराचार्यांबद्दल आणखीन सांगायचं झालं तर नाशिकला जो शंकराचार्य न्यास नावाचा जो हॉल आहे किंवा बालाजी मंदिराच्या आधी ज्या शंकराचार्यांची समाधी आहे ते शंकराचार्य म्हणजे हे डॉक्टर कुर्तकोटी. त्यांचा संदर्भ आणि टिळकांची भेट वगैरे काय आहे तोही एक एक भाग आपण बघू. डॉक्टर वी. रा. करंदीकर सांस्कृतिक संचित हा संदर्भ आहे. स्वतः टिळकांचं श्रीमद भगवद्गीता रहस्य, अर्थात गीता रहस्य असंही एक दुसरं नाव आहे त्याला. आणि जसं ब्रीफिंगमध्ये किंवा इंट्रोडक्टरीमध्ये जो भाग एक मेन्शन केला होता की तत्कालीन संतांच्या जीवनामध्ये सुद्धा लोकमान्यांना स्थान मिळावं, ही खरंच एक अगदी विशेष अशी गोष्ट आहे. म्हणजे गजानन महाराजांची जी पोथी आहे त्या पोथीमध्ये गजानन महाराजांनी आशीर्वाद रूपी असे जे शब्द किंवा असा जो भाग एक टिळकांविषयी व्यक्त केला, त्यांच्यासाठी प्रसाद पाठवलेला आहे भाकरीचा, तो सगळा भाग हा इथे आहे. आणि गोंदवलेकर महाराज आणि टिळक यांचीही अनेकदा भेट ही झालेली आहे. गोंदवलेकर महाराजांच्या दृष्टिकोनातून टिळकांची भूमिका काय आहे किंवा ते एकमेकांचं जे एक आदरातिथ्य हे करायचंय त्याच्यातून सुद्धा आपल्याला टिळकांचे अनेक असे कंगोरे किंवा आध्यात्मिक बाजू ही टिळकांची आपल्याला गोंदवलेकर महाराजांच्या तशा चरित्रातून ही बघायला मिळते. आणि अर्थात सध्याचा जो एक अगदी बेसिक असा रेफरन्स सोर्स जो आहे ते म्हणजे आपले गुगल बाबा. या सगळ्या एकूण चर्चेसाठी जे मुख्य सहाय्य आणि जो एक मुख्य सपोर्ट हा नेहमी मला करतात ते माझे परममित्र श्री तन्मय दीक्षित, जे नाशिकमधले एक नामवंत किंवा एक सायबर तज्ज्ञ आहे. मी त्यांच्याविषयी सगळ्यात पहिले कृतज्ञता व्यक्त करतो, कारण की त्यांच्या या सहकार्यामुळेच आज ह्या एकूण लॉकडाऊनच्या काळामध्ये हे ऑनलाईन पद्धतीनं आज हे टिळकांविषयी चर्चा एक करायला मिळते किंवा चिंतन हे करायला मिळतं आहे. आणि तसंच ऍक्टिव्ह लिंक वेब डिझाईन, त्यांनी चैतन्याचा जो एक लोगो तयार केला आहे, मी त्यांच्याविषयी सुद्धा कृतज्ञता ही व्यक्त करतो. मुख्य विषय सुरू करताना म्हणजे टिळकांविषयीचं आपण जेव्हा चरित्र हे विचारात घेऊ किंवा 100 वर्षांपूर्वी जेव्हा 1 ऑगस्टला टिळक हे गेले
त्याच्या साधारण काही तासांपूर्वीचे रेफरन्सेस किंवा नोंदी अशा आहेत की काहीशी ग्लानी अधूनमधून त्यांना शुद्ध यायची, अधूनमधून ते पुन्हा तसे ग्लानीमध्ये जायचे किंवा बेशुद्ध वगैरे व्हायचे, आणि अचानक 1918ला हे झालं. आधी 1818ला हे झालं आणि मग आम्ही असे हे दिन झालो. जोपर्यंत संपूर्ण भारताला, संपूर्ण हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळत नाही तोपर्यंत भारताची खऱ्या अर्थानं, हिंदुस्थानची खऱ्या अर्थानं ही प्रगती होणार नाही. अशा पद्धतीचे उद्गार लोकमान्य शेवटच्या आपल्या काळात सुद्धा हे व्यक्त करत होते. म्हणजे ज्याला सायकोलॉजीमध्ये डीप अनकॉन्शियस माइंडमध्ये सुद्धा केवळ आणि केवळ आपल्या देशाची तळमळ, काळजी, विचार, आपण देशासाठी काय करू शकतो हा एकच विचार आयुष्याच्या शेवटच्या काळापर्यंत जी व्यक्ती आपल्यासाठी, आज आपण स्वातंत्र्य अनुभवत आहोत. आज 1 ऑगस्ट आणखीन 14 दिवसांनी स्वातंत्र्य दिन जो आपण उत्साहानं हा साजरा करतो, त्या स्वातंत्र्याचा जर पाया कोणी रचला असेल, त्या स्वातंत्र्याला खऱ्या अर्थाने दिशा जर ती कोणी तशी दिली असेल तर ती केवळ आणि केवळ एका टिळकांनी. टिळकांचा संबंध अन्यही राजकीय नेत्यांशी हा त्या काळामध्ये येत गेला आणि मग तो सगळा भाग एक एक विचारात घेताना 1920 साली सुद्धा टिळकांना अगदी शेवटच्या काळात 1818चा इतका विचार असा का बरं यावा? 1818ला असं काय झालं होतं? सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे पानिपतमध्ये मराठ्यांचा हा 1818ला 1 जानेवारीला मराठ्यांचा पराभव झाला होता. 14-15 जानेवारीचा भाग जरी असला, म्हणजे एक मुख्य पानिपत हे 14-15 जानेवारीला झालं, पण जी त्याची सुरुवात आहे, डिक्लाइनिंग पार्ट आपण ज्याला म्हणू, तो 1 जानेवारीला. साधारण जून महिन्यामध्ये आपले बाजीराव पेशवे दुसरे हे ब्रिटिशांना शरण आले आणि तिथून हे खऱ्या अर्थानं भारतावरती ब्रिटिशांची सत्ता सुरू झाली, ज्याला आपण अंमल असं म्हणू. तो एकछत्री अंमल हा ब्रिटिशांचा हा तेव्हापासून सुरू झाला. 1818 ते साधारण 1857 या काळामध्ये ज्या पद्धतीनं ब्रिटिशांनी अत्याचार किंवा रुलिंग केलं, तो सगळा भाग विचारात घेऊनच आणि अन्य ज्या काही गोष्टी आहेत, म्हणजे मंगल पांडे असतील किंवा म्हणजे काडतूस आणि मग ते तोडणं किंवा गाईचं मांस वगैरे, अशा सगळ्या एक एक गोष्टी या तिथे पायलिंग होत गेल्या आणि मग नंतर शेवटी 1857चा उठाव हा झाला. अर्थात अगदी पहिला उठाव, एक पहिली जी स्पॉन्टेनियस रिॲक्शन जी होती, पण त्याला सिंक्रोनायझेशन किंवा एकसंधता ही नसल्यामुळे आणि अन्य तत्कालीन सामाजिक किंवा राजकीय ज्या काही तशा घडामोडी या होत गेल्या, त्याच्यामुळे तो उठाव काही सक्सेसफुल असा होऊ शकला नाही. पण एक यश मात्र नक्की मिळालं. ईस्ट इंडिया कंपनीकडून पूर्णपणे ब्रिटिश गव्हर्नमेंट किंवा पार्लमेंटकडे भारताचा होल्ड हा तिथे गेला. ही सगळी प्रस्तावना थोडक्यामध्ये डिस्कस करण्याचं एक मुख्य कारण असं, मानसशास्त्र असं सांगतं की ज्या वातावरणामध्ये, ज्या संस्कृतीमध्ये किंवा ज्या एकंदर घटकांमध्ये आपण वावरत असतो, आपली आधीची पिढी ती वावरत असते, त्या सगळ्याचा कळत न कळतपणे असा परिणाम हा येणाऱ्या पुढच्या पिढीवरती हा होतच असतो. ह्याच वातावरणामध्ये 23 जुलै 1856ला लोकमान्य टिळकांचा जन्म हा चिखली या गावी झाला. फार लहान वयामध्ये आई वडील गेले, सहवास काही तसा फारसा मिळाला नाही, पण काका गोविंदराव यांनी मात्र टिळकांची ही जबाबदारी उचलली, सांभाळली आणि टिळकांना अगदी मनापासून लहानाचं मोठं केलं. मग ते शिक्षण असेल किंवा अन्य जे काही टिळकांच्या सगळ्या गरजा वगैरे आहेत, त्या सगळ्या हे काका गोविंदरावांनी ह्या सांभाळल्या किंवा त्यांच्याकडे तसं लक्ष पुरवलं. अर्थात त्या काळाची रीत असेल आणि एकंदर म्हणजे आईवडिलांचा सहवास जरी नसला तरी सुद्धा टिळकांवरती मूलतःच भारतीय संस्कृतीला अनुसरून असे संस्कार हे होते. त्याच्यामुळे त्यांना काकांविषयी एक आदरही होता. पण अर्थात मुळात काकांची आणि टिळकांची प्रकृतीच, म्हणजे ज्याला आपण बेसिक फंडामेंटल स्ट्रक्चर जे आपण म्हणू स्वभावाच्या, अशा दृष्टीनं हे पूर्णतः वेगळं होतं.
म्हणजे नंतर असं टिळकांना काही जण असंही म्हणाले की तुम्ही जन्माला यावं म्हणून तुमच्या आईने सूर्याची उपासना केली होती, ज्याला आपण गर्भसंस्कार म्हणू. सूर्याची उपासना करणाऱ्या मातेच्या उदरी जहाल व्यक्तिमत्वाचे टिळक जन्माला येणं हे ओघानं आलंच. हे काका वारंवार बाळला, म्हणजे जे बाळ गंगाधर टिळक असं जे नाव आहे ते बाळ, ते अगदी लहानपणी अरे बाळ असं नको करू, अरे बाळ तू थोडा शांत हो, अरे बाळ इतका तापट नको, अगदी सौम्य स्वरूप असलेले असे काका हे वारंवार हे टिळकांची समजूत घालायचे, त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करायचे. पण टिळक पूर्णपणे वेगळे. त्याच्यामुळे काका आणि पुतण्यांमधला संवाद हा एक प्रकारे तसा बघण्यासारखा असायचा, ऐकण्यासारखा हा असायचा. सौम्य स्वभाव हा काकांचा आणि अत्यंत साधे बोळे, जेवढ्याच तेवढा तसा विचार करणारे अगदी. पण टिळक वाक्पटुत्वानं नेहमी काकांना, म्हणजे ज्याला शब्दांनी शांत करणं असं आपण म्हणू, ते आपली बाजू इतक्या ठामपणे नेमकेपणानं हे सांगायचे की शेवटी काका तिथे निरुत्तर व्हायचे की हा पुतणा काही आपल्या हातचा नाही, तो काही आपलं ऐकेल अशातला भाग नाही, त्याला जे करायचं आहे तेच तो करेल. आणि नेहमीच्या तशा प्रथेप्रमाणे किंवा आता सुद्धा जो एक ट्रेंड आताही चालतो की आपला मुलगा किंवा आपला पुतण्या जर आपलं ऐकत नसेल, मग अमुक एखाद दुसऱ्या जवळच्या नातेवाईकाला किंवा काकांना वगैरे जे कोणी शेजारचे पाजारचे असतील, मग त्यांना घरी बोलवायचं आणि मग सांगायचं की जरा तुम्ही समजावा, आमचं नाही पण तुमचं तरी तो मुलगा ऐकेल. असे अनेक प्रयोग हे काका गोविंदरावांनी सुद्धा टिळकांसाठी किंवा टिळकांच्या बाबतीत केले. पण त्या प्रत्येक वेळेस समोरची जी कोणी व्यक्ती असायची त्यांना सुद्धा टिळक हे आपल्या बोलण्यातून आणि आपल्या वाक चातुर्यातून अगदी शांत करत असत आणि एक प्रकारे तिथे निष्प्रभ हे करत असत. कारण काय तर टिळकांचा जो तसा बोलण्यातला ठामपणा, अगदी उग्र आणि स्वच्छंदी स्वभाव, जे मला वाटतंय ते मी करणार आणि मला हे वाटतंय कारण की त्याची ही 1, 2, 3, 4 सुरुवातीपासूनच तर्कशुद्ध आणि तर्कनिष्ठ विचार करण्याची एक सवय ही टिळकांना होती. त्याच्यामुळे आपण जे करतोय ते जरी आता समोरच्या व्यक्तीला हे पटत नसलं किंवा मान्य होत नसलं तरी आपण तसं का केलेलं आहे किंवा आपण तसं का बरं हे ठरवलंय, ही भूमिका कायम टिळकांची होती. आणि हाच भाग हा पुढे महाविद्यालयीन जीवनात किंवा विवाहानंतर सुद्धा गृहस्थी जीवनात सुद्धा टिळकांचा एक प्रकारे हाच पवित्रा होता. पण अर्थात कायम त्यांनी आदर दाखवलेला आहे. मग ते आपले काका असतील, अन्य जे कोणी नातेवाईक असतील, किंवा विशेषतः केरू नानांसारखे जे त्यांचे गुरु आहेत, अण्णासाहेब पटवर्धन झाले किंवा देशमुख, यांच्याविषयी टिळकांनी कायम आदरभाव हा व्यक्त केलेला आहे. अनेकदा असंही झालं की ह्या सगळ्या हे मोठ्या मंडळींना टिळकांची भूमिका किंवा टिळकांचा उग्र आणि तापट स्वभाव, हेकेखोरपणा, हटवादीपणा, हट्टीपणा हा या सगळ्या मोठ्या मंडळींना हा पटत नव्हता. हे बोलायचे टिळकांना. तेव्हा सुद्धा टिळक आपली बाजू ही मांडताना त्यांनी म्हणजे मर्यादेची रेषा ही कधीही ओलांडली नाही. हा टिळकांमधला गुण आपल्यासारख्या आजच्या तरुण पिढीने किंवा विशेषतः ॲडोलिसन्स फेजमध्ये जे असतात, म्हणजे ॲडोलिसन्स फेज बद्दल एक असं गमतीनं म्हटलं जातं की हे टीनेजर्स जे असतात त्यांना असं वाटतं की आपल्याला सगळं काही कळतं आणि बाकीच्यांना असं वाटत असतं की ह्यांना अजून काहीच कळत नाही. हा जो काही एक विशिष्ट असा एज गॅप किंवा जनरेशन गॅप जी असते आणि त्याच्यातून म्हणजे कम्युनिकेशन गॅप होते, त्यावेळेस आपली भूमिका ही मांडत असताना सुद्धा समोरच्या व्यक्तींचा, विशेषतः मोठ्या व्यक्तींचा अनादर करायचा नाही, हा टिळकांचा गुण खरंच सध्याच्या आपल्या पिढीनं हा नक्की घेण्यासारखा आहे. आता जसं सांगितलं तसं अनेक असे काही जण म्हणजे तिथले शास्त्री असतील किंवा केरू नाना असतील, अन्य कोणी, ते जेव्हा टिळकांची समजूत काढण्यासाठी किंवा गोविंदरावांच्या विनंतीवरून मग ते जेव्हा टिळकांची समजूत काढायचा आणि मग जेव्हा टिळक आपला मुद्दा पटवून द्यायचंय आणि मग तिथून निघून जायचंय, मग शेवटी ती मंडळी म्हणायची की ह्यांचं बुद्धिचातुर्य म्हणजे हे तर टिळक कुलोत्पन्न बृहस्पती आहे. विद्येची एवढी शक्ती आणि एवढी ऊर्जा ही त्या काळातल्या लोकांना सुद्धा तो एक अंदाज हा नक्कीच तेव्हा आलेला होता. साधारणपणे शालेय एकूण शिक्षण हे होत होतं.
मग त्या काळचा जे एकूण 8वी 9वी 10वी आपण म्हणू तो सगळा एक एक भाग झाला, मॅट्रिकही झाले आणि मग नंतर महाविद्यालयीन जीवनासाठी टिळक हे तयार झाले. आधीचाच त्यांचा स्वच्छंदी स्वभाव हा महाविद्यालयात सुद्धा होता. हॉस्टेलवरती राहत असताना तर त्यांनी हा आनंद अगदी उपभोगला, ज्याला आपण कॉलेज लाईफ किंवा हॉस्टेल लाईफ एन्जॉय करणं म्हणू. ते एकदम रिलॅक्स होऊन किंवा आत्ताच्या भाषेत अगदी चिल करून ते एन्जॉय केलं. आता हे चिल म्हणजे कसं, अगदी छानपणे निवांतपणे रात्री रात्री 12-1 पर्यंत हे मित्रांसोबत गप्पा मारणं, अभ्यास सुद्धा करणं, मनमोकळपणे त्यांनी हे कॉलेज लाईफ एन्जॉय केलं. ह्याच कॉलेज लाईफमध्ये किंवा ह्याच पर्टिक्युलर महाविद्यालयीन जीवनामध्ये टिळकांची संगत किंवा टिळकांचा मित्रपरिवार सुद्धा घडत गेला. एक एक करून हे सगळे मित्र जे पुढे इतिहासाच्या पटलावरती त्यांनी आपलं नाव कोरलेलं आहे, ते सगळे ह्याच काळामध्ये हे टिळकांना भेटले. मग त्याच्यामध्ये उपासनी आहे किंवा दाजी खरे आहे, वामन शिवराम आपटे आहेत, शारंगपाणी आहेत. इतकंच काय, गोपाळ गणेश आगरकर हे सुद्धा हे टिळकांना इथेच भेटले. इंग्रजीमध्ये एक अशी म्हण आहे, टेल मी अबाउट युअर फ्रेंड्स अँड आय विल टेल युअर फ्युचर. ह्या सगळ्या मित्रमंडळींचं जर एक एक करून आपण वेगळं तसं चरित्र आणि एकंदर जीवन इतिहास जर बघितला तर ह्या सगळ्यांच्या जीवन चरित्रातील शिस्त, नीटनेटकेपणा, टापटीपणा, देशाविषयी काही कार्य करायचे, ही तळमळ, ही तगमग, तेच सगळे गुण हे एक प्रकारे टिळकांचे आणि टिळकांचे गुण हे त्यांच्यामध्ये. कारण संगतीचा या ॲडॉलिसन्स फेजमध्ये आणि विशेषतः कॉलेज लाईफमध्ये फार महत्वाचा असा परिणाम हा होत असतो. विशेषतः जेव्हा आता इथली एक गंमत सांगायची झाली, हा मुद्दा पुढे पण येईल, म्हणजे गीता रहस्य असेल किंवा आणखीन वेदांवरती जे 1-2 नेमके मोजके असे ग्रंथ हे टिळकांनी लिहिले, त्यांचा बेस हा वामन शिवराम आपटे आहेत आणि आगरकर. ते नेमके कसं, एकदा अभ्यासाविषयी चर्चा करत असताना आपट्यांची अभ्यास करण्याची पद्धत फार वेगळी होती आणि टिळकांची फार वेगळी. टिळक कुठलाही विषय असा वरवर किंवा रट्टा मारून ते काही अभ्यास करत नव्हते. सखोल तशा एकंदर विषयाच्या किंवा मुद्द्याच्या सखोल तसं मुळाशी जाऊन तो अभ्यासणं हा टिळकांचा मुख्य हेतू आणि मुख्य त्यांचं जे एकूण टार्गेट काही असायचं की असा वरवर अभ्यास न करता सखोल डेप्थपणे इलॅबोरेटिव्ह स्टडी आपण करावा. पण अर्थात त्याच्यामध्ये काही वेळेस म्हणजे वेळ पण जायचा. मग तेव्हा आपट्यांनी त्यांना थोडंसं छेडलं होतं. आपटे असं म्हणाले की इतका अभ्यास करून तुम्ही काय असं मिळवणार. आपट्यांची ही टीका अर्थात टिळकांना काही तशी फारशी आवडली नाही आणि तेव्हा टिळक आपट्यांना असं म्हणाले होते की मी तुम्हाला वचन देतो, शतकातल्या सर्वोत्तम ग्रंथांपैकी उत्तम ठरेल असा ग्रंथ मी लिहिणार. साधारण 1890 किंवा 91च्या आसपास आपट्यांचं निधन मात्र झालं. पण तेव्हा ही रुखरुख ही टिळकांना लागून राहिली होती की आपण आपल्या मित्राला जे एक वचन दिलं होतं, जी एक प्रकारे कमिटमेंट केली होती, ती कमिटमेंट त्या मित्राच्या हयातीत आपण पूर्ण नाही करू शकलो, पण आता मात्र इथून पुढे ती करू. आणि मग नंतर कसे कसे एक एक ग्रंथ हे समोर येत गेले आणि काय त्याच्या मागची वैचारिक बैठक आहे, तो सगळा एक एक भाग आपण पुढे बघणार आहोत. अर्थात दाजी खरे यांची भूमिका म्हणजे सपोर्ट सिस्टीम आपण ज्याला म्हणू, ते कायम हे टिळकांसोबत होते. दुसरा एक भाग आपट्यांच्या बाबतीतला असा, एकदा कॉलेजमध्ये तसा एकदा गणिताचा तास होता, तो झाला आणि संबंधित तशा शिक्षकांनी किंवा प्राध्यापकांनी काही गणित सोडवण्यासाठी दिली. ती सोडवण्यासाठी दिलेली जी काही गणितं होती त्या गणितांमध्ये एक गणित मात्र असं बऱ्यापैकी अवघड होतं. ते सोडवायचं कसं याच्याविषयी टिळकांनी जवळजवळ 4 ते 5 तास एका गणितासाठी खर्च केले. आणि मग जेव्हा त्यांना त्यातले ते ट्रिक किंवा जे जिस्ट आहे, क्रक्स आहे ते समजलं आणि तो आनंद इतका छान होता टिळकांच्या चेहऱ्यावर. ही सगळी गोष्ट किंवा तो आनंद शेअर करण्यासाठी ते जेव्हा आपटेंच्या रूम मध्ये आले तेव्हा आपटे मात्र काहीतरी वेगळाच अभ्यास करत होते. आपट्यांना त्यांनी विचारलं की तुम्ही अमुक अमुक तशी गणितं ही सोडवली का. आपटे म्हणाले की नाही.
इतकी अवघड गणितं सोडवण्यासाठी एवढे 4-4 तास तुमच्यासारखे हे खर्ची करायला मला काही जमणार नाही. जी गणितं तुम्ही सोडवलेली आहेत ती मला दाखवा, मी ती उतरवून घेतो. म्हणजे हे गणित सुद्धा पाठ करणं किंवा उतरवून घेणं हे थोडंसं आधीच्या जनरेशन पासूनच आपल्याकडे बहुतेक आलेलं आहे. पण आपट्यांचं हे उत्तर ऐकून मात्र टिळक फार संतापले आणि टिळक तिथे असं म्हणाले, अभ्यासाची ही तुमची कुठली पद्धत? जर आपण इथे शिकण्यासाठी आलेलो आहे तर मग फक्त रट्टा मारण्यामध्ये काय ते हशील? असा वरवर अभ्यास करून तरी काय मिळणार? जी मूळ संकल्पना आहे ती संकल्पना सखोल आणि सर्वांगीण अर्थाने म्हणजे त्या मेन कन्सेप्टचे इतर पॉइंटशी असलेले जे रिलिव्हन्स किंवा रेफरन्सेस आहेत त्या पद्धतीने जर आपण अभ्यास केला तर आपल्याला तो मुद्दा किती चांगला कळेल. तर आपल्याला त्या एका विशिष्ट मुद्द्याचं खऱ्या अर्थानं हे ज्ञान नाही का होणार? म्हणजे सायकोलॉजीमध्ये एक मेमरीचा त्याचा सिद्धांतच आहे. अर्थात तो मानसशास्त्रज्ञांनी खूप नंतर मांडला. म्हणजे साधारण 1970च्या आसपास क्रेक आणि लोखाट यांनी हीच भूमिका मांडली आणि त्याला लेवल्स ऑफ प्रोसेसिंग असं म्हणतात, एलओपी अप्रोच. पण अर्थात ती सगळी सखोल अभ्यास करण्याची अशी एकूण परंपरा आणि सवय ही टिळकांना खूप आधीपासून होती. संस्कृतातल्या कविता त्यांनी तोंडावर केलेल्या आहेत. म्हणजे काही तसं विचार करून काव्य करणं वगैरे असं काय, ज्याला आपण शीघ्र कवी असं आपण म्हणू, त्या संस्कृतातल्या कविता करून त्यांनी आपट्यांना सुद्धा तेव्हा अभ्यासामध्ये मागे टाकलं होतं. आणि तसंच गणित सुद्धा आता आपण जसं म्हटलं तसं स्वतःच्या पद्धतीनं टिळक हे गणित सोडवायचे. टिळकांच्या एकूण अभ्यासाच्या पद्धतीचं तत्कालीन जे त्याचे प्राध्यापक होते म्हणजे वुड्सवर्थ असतील किंवा शूट असतील, ह्या सगळ्यांनाही एक विशेष तसं कौतुक होतं आणि ह्या सगळ्यांचे शिकवण्याची एकूण पद्धत सुद्धा टिळकांना समजत होती, झेपत होती, अवगत होती. गंमत झाली ती प्रोफेसर फॉरेस्ट यांच्याबद्दल नेमकं काय झालं? फॉरेस्ट सरांचं शिकवणं त्यावेळेस कॉलेजमधल्या कुठल्याही विद्यार्थ्याला समजतच नव्हतं. पण एकतर ते सर, त्याच्यातून ते झाले तसे ब्रिटिश, मग बोलणार कोण? मग जाऊ द्या. हा एक अप्रोच जो आता सुद्धा अनेक विद्यार्थ्यांचा असतो की आपल्याला जर का शिक्षकांचं शिकवणं समजत नसेल तर मूग गिळून गप्प बसायचं. पण टिळकांना हे अशा पद्धतीचा अन्याय सहन करणं हे कधीच जमलं नाही. आयुष्यभरामध्ये ते त्यांनी कधीच केलं नाही. राजकीय जीवन असेल किंवा वैयक्तिक जीवन असेल किंवा महाविद्यालयीन जीवन असेल, जे योग्य आहे ते योग्य आहे आणि जे अयोग्य आहे ते तितकंच अयोग्य आहे. मग भले समोर आपले सर का असेना किंवा अन्य कोणी वरिष्ठ का असेना. त्यांनी इतरांशी ही सगळी चर्चा केली तेव्हा बाकीच्यांचा सूर असाच होता की आपण कशाला तक्रार करायची, जाऊ द्या. हा लेट गो अप्रोच हा टिळकांना काही केला तसा पटला नाही. आणि मग त्यांनी त्यांची सगळी भूमिका ही मांडली, हळूहळू करून ते बाकीच्यांना पटलं. आणि मग जेव्हा टिळकांनी तो अर्ज म्हणजे जे ऍप्लिकेशन आणि त्याचं ड्राफ्टिंग केलं आणि खाली सही करण्याची वेळ आली, मग तेव्हा दाजी असं म्हणाले की तुम्ही एकट्या जबाबदारी का बरं घेता? मग सही तर करायची आहे, मग कशी करायची? मग शेवटी दाजी खऱ्यांनी व टिळकांना सुचवलं की आपण असं करू, अर्ज तुम्हीच लिहा पण आपण वर्तुळामध्ये सह्या करू. आता वर्तुळामध्ये सह्या केल्यावरती होतं काय, पहिली सही नेमकी कोणी केली आणि शेवटची सही कोणी केली हे कळतच नाही. पण अर्थात त्या सगळ्या तक्रारीचा पुढे एकूण कितपत उपयोग झाला आणि नाही झाला हा भाग वेगळा. पण एक विद्यार्थी म्हणून आपलं कर्तव्य काय आहे आणि एक विद्यार्थी म्हणून आपला हक्क काय आहे आणि त्याचप्रमाणे शिक्षक म्हणून आपलं काय कर्तव्य आहे, ह्या सगळ्या गोष्टी टिळक ह्या एकंदर जीवनामध्ये हे टिपून घेत होते. कारण BA, MA, LLB वगैरे सगळं हे झाल्यानंतर मग पुढे विंचुरकरांच्या वाड्यात हे टिळक जेव्हा शिफ्ट झाले तेव्हा तिथे वाड्यामध्ये टिळक स्वतः लॉचे हे वर्ग घेत होते. आता तेव्हाची त्यांची शिकवण्याची पद्धत काय होती हा भाग आपण पुढे नक्की तसा विचारात घेणार आहोत. पण एकंदर हे सगळं जे काही हळूहळू टिळकांचं वर्तन समोर येत गेलं मित्रांच्या, आणि एकदा तर असंही झालं की रात्रीच्या वेळी त्या हॉस्टेलच्या 3ऱ्या मजल्यावरती हे सगळेजण गप्पा मारत होते आणि एकाने सहज असं टिळकांना चॅलेंज केलं की इतकेच जर तुमच्या अंगामध्ये तशी धडाडी आहे, शौर्य आहे, धाडस आहे आणि हे करू आणि ते करू असं म्हणतात, हा 3रा मजला आहे, तुम्ही खालती उडी मारून दाखवाल का? हो म्हणाले. त्या धोत्राचा काचा बांधला आणि तिथल्या तिथे 3ऱ्या मजल्यावरून त्यांनी लगेच खाली उडी मारली.
ज्याला आपण एक्स्ट्रोवर्ट आणि सेन्सेशन सीकर असं आपण म्हणू सायकोलॉजीमध्ये. म्हणजे कोणी सांगितलं की लगेच इम्पल्सिव्हली तसं करून मोकळच व्हायचं. काहीसा उतावळेपणा सुद्धा हा टिळकांमध्ये हा या काळात होता. या उतावळेपणाचा आणि या बहिर्मुख अशा आक्रमकतेचं हे पुढे काय काय आणि कसं स्ट्रक्चर्ड अशा पद्धतीनं हे रूपांतर होत गेलं, तोही भाग आपल्या समोर येणार आहे. इतकंच नाही तर ह्याच काळामध्ये म्हणजे जेव्हा हे सगळेजण विद्यार्थ्यांच्या दशेमध्ये असताना साधारण 1886च्या आसपास दुष्काळ पडला. 86 आणि आधी सुद्धा, त्याच्याही आधी त्या दुष्काळांवरती ह्या मित्रांमध्ये चर्चा होत होती. म्हणजे एक गोष्ट विचारात घेण्यासारखी आहे, हॉस्टेल लाईफ किंवा कॉलेज लाईफ सुद्धा ते एन्जॉय करत होते असं आपण म्हणतो, पण तरी सुद्धा त्या काळातला वेळ ते कुठल्या कार्यांमध्ये हे व्यग्र करत होते किंवा व्यस्त करत होते. सो म्हणून मगाशी जसं म्हटलं की टेल मी अबाउट युअर फ्रेंड्स अँड आय विल टेल युअर फ्युचर. मित्रपरिवार किंवा संगती ही आपल्या एकंदर व्यक्तिमत्वाला कशी दिशा देते त्याचं एक चांगलं उदाहरण म्हणजे टिळक आणि त्यांचा मित्रपरिवार. बाहेर जो काही दुष्काळ होतोय त्या दुष्काळासाठी हिंदुस्थानचे नागरिक म्हणून किंवा आपण आपल्या समाजासाठी, आपण आपल्या एकंदर बांधवांसाठी काय बरं करू शकतो, हे याविषयी तिथे चर्चा चालू होती. अर्थात सुरुवातीला टिळकांचा हे काय एक असाच होता की जिथे लोक असतील किंवा आणखीन तसे जनावरं या सगळ्यांवरतीच इतक्या मोठ्या प्रमाणात जर तो इम्पॅक्ट होतोय, मग तिथे आपण 2, 4, 5 जण मिळून असे काय बरं करणार. पण त्या चर्चेचा ओघ हळूहळू असा काही बदलत गेला आणि मग टिळकांनीच मग तिथे पटकन ते असं बोलून गेले की इंग्रज सरकार आपण उलथवून लावू शकतो. वय वर्ष साधारण 16 ते 20 मधले हे टिळक, ज्यांना ब्रिटिश सरकारची त्या पद्धतीच्या काळातली आपण एक्सपोजर किंवा एन्काउंटर झालेलं हे नसताना सुद्धा त्या चर्चेतून आत्मविश्वास एक तसा निर्माण होणं की काहीतरी आपण करायला हवं की जेणेकरून आपल्या देशातल्या लोकांसाठी आपण काय करू शकतो आणि जे आपल्यावर अन्याय करतायत आणि मग तिथे ब्रिटिशांशी 2 हात आपण करायला हवे, सत्ता उलथवून लावू शकतो. पण टीन एज आहे आणि इम्पल्सिव्ह आहे याचा अर्थ ऍट रॅन्डम हायपर ऍक्शन ते काही घेतील अशातला भाग नाही. त्यांचं तिथे पुढचं दुसरं महत्वाचं वाक्य आहे, त्याचं गणित नीट मांडता आलं पाहिजे की कशा पद्धतीनं आपण इंग्रजांवरती हल्ला करू शकतो किंवा कुठल्या पद्धतीनं आपण इंग्रजांची सत्ता हिंदुस्थानातून उलथवून लावू शकतो. म्हणजे नुसता थॉट आला आणि आपण रिॲक्ट झालो असं नाही. कळत्या वयात असून सुद्धा टिळकांच्या मागे स्पॉन्टेनिटी पण होती आणि तिथे प्लॅनिंग होतं, ऑर्गनायझेशन होतं, एक प्रकारे तिथे पेशन्स होता. आणि हाच सगळा विचार वारंवार म्हणजे आपटे असतील किंवा दाजी खरे यांच्यापेक्षा जास्त जवळ त्या काळात जे होते ते म्हणजे गोपाळ गणेश आगरकर. आता गोपाळ गणेश आगरकर आणि टिळक आपल्याला शाळेमध्ये एका चॅप्टरमध्ये एक ठराविक छोटासा पॅरेग्राफ जो असायचा, एक जहाल प्रकृतीचे, एक मवाळ प्रकृतीचे, त्यांच्यामध्ये मतभेद झाले आणि मग नंतर काँग्रेस फुटली, ब्ला ब्ला ब्ला. पण त्याच्याही पेक्षा विलक्षण असं नातं या दोघांमध्ये होतं. तीव्र स्वरूपाचे हे वैचारिक मतभेद किंवा तात्विक असं मतभेद हे नक्की होते, पण ते अर्थात नंतर होत गेले. सुरुवातीच्या काळात म्हणजे एकूण कोल्हापूरच्या प्रकरणामध्ये टिळकांसोबत आगरकर होते. या दोघांनी एकत्र मिळून ते कोल्हापूर संस्थानिकांचा जो काही इश्यू होता तेव्हाचा तो तिथे कोर्टामध्ये मांडला. पण मग नंतर असं लक्षात आलं की ह्या दोघांना जी माहिती पुरवली गेली होती तीच मुळात चुकीची होती. आणि मग नंतर कसं जेल झाले किंवा जेलमध्ये सुद्धा टिळक आणि आगरकरांची जी एकूण चर्चा होती त्याला आपण तसं क्वालिटेटिव्ह डिस्कशन हे म्हणू शकतो. म्हणजे मित्र जरी सोबत असले तरी सुद्धा तिथे काय बोलावं, काय चर्चा करावी, त्या चर्चेचं आणि त्या स्वरूप काय असावं किंवा विषय काय असावे आणि त्याच्यातून आपण कन्स्ट्रक्टिव्हली पुढे काय करू शकतो या पद्धतीची दिशा ही या दोघा मित्रांमध्ये होते. मग पुढे मतभेद झाले, दोघांनी एकमेकांपासून फारकत वगैरे घेतली. आधी केसरी मराठाला सोबत होते, मग नंतर पुन्हा वेगळे झाले, मग मध्यंतरी ते पुन्हा जवळ पण आले, असंही झालं आणि पुन्हा वेगळेही झाले. कारण अनेक मध्ये अप्स अँड डाऊन्स या पर्टिक्युलर रिलेशनशिपमध्ये टिळक आणि आगरकरांच्या या फ्रेंडशिपमध्ये
अनेक प्रकारचे अप्स अँड डाऊन्स हे आले, मग ते कौटुंबिक स्वरूपातले असतील किंवा सामाजिक तशा जीवनातले असतील. पण असं सगळं जरी असलं तरी दम्यानं जेव्हा आगरकर फार लवकर गेले तेव्हा टिळक म्हणजे त्यांनी फार हळहळ व्यक्त केली. अत्यंत संवेदनशील असा अग्रलेख त्यांनी तेव्हा केसरीतून लिहिला. आणि मग नंतर पुढे साधारण 1905च्या आसपास एकदा पुण्यामध्ये एका थिएटरमध्ये तत्कालीन जे काही अशी महत्वाचे राजकीय किंवा सामाजिक असे नेते होते त्यांच्यावरती मिमिक्री करणारं एक छोटंसं नाटक होतं. ते नाटक बघण्यासाठी टिळकांना बोलवलेलं होतं आणि टिळक तिथे आवडीनं आले, ते बसले आणि ते सगळं बघितलं. पण ते संपूर्ण नाटक बघत असताना त्यांना एक उत्सुकता लागून राहिली होती की आगरकरांची भूमिका करत आहे. अर्थात तेव्हा आगरकरांची भूमिका ही कोणी केली नाही, पण तो सगळा कार्यक्रम होऊन गेल्यानंतर मात्र मग जेव्हा आपण म्हणू की मनोगत व्यक्त करण्यासाठी जेव्हा टिळकांना स्टेजवरती बोलवलं तेव्हा टिळकांविषयीच्या आठवणी सांगताना तेव्हा आगरकरांविषयीच्या आठवणी सांगताना टिळकांचं गळा अगदी असा भरवून आला होता, डोळे हे पाणावले होते. म्हणजे जरी टोकाचे वैचारिक हे मतभेद असले तरी सुद्धा प्रेमही तितकंच होतं किंवा रादर प्रेम हे काकणभर जास्त होतं. म्हणजे मतभेद कसे असावे आणि नातेसंबंध कसे टिकवावे रिलेशनशिप मॅनेजमेंटचा एक मुख्य भाग हा टिळकांच्या चरित्रातून आपल्याला बघायला मिळतो. हा दुष्काळ सगळा एक एक होत असताना, सामाजिक अशा जीवनाची होरपळ होत असताना सगळेच जण टोकाचे फ्रस्ट्रेट, स्ट्रेस, डिप्रेस्ड आणि अँशियस हे होत होते. त्यावेळेस टिळकांनी एक भूमिका अशी मांडली की सरकार जे करेल ते करेल, पण ह्या दुष्काळामध्ये सुद्धा आपल्याकडे सेव्हिंग्स नसावं हा दोष आपण सरकारला का बरं द्यावा, हा दोष आपलाच आहे. त्याच्यामुळे इथून पुढे तरी फायनान्शियल बजेट आपण आपलं हे व्यवस्थित राखावं आणि हे व्यवस्थित असावं, अशा पद्धतीचे विचार हे टिळकांनी हे यावेळेस तिथे मांडलेले आहेत. ह्या फ्रस्ट्रेशन मधूनच म्हणजे साधारण बीएचं फायनल इयर असताना एका वेगळ्या वादळामध्ये टिळक ओढले गेले. नकळत ते जसे ओढले गेले तसेच ते नकळत बाहेर पण पडले त्या वादळातून. आणि त्या वादळाचं नाव होतं वासुदेव बळवंत फडके. हे वासुदेव बळवंत फडके आणि टिळक यांची भेट झाली. मुळात आपण आतापर्यंत जसं एक एक भाग अगदी थोडक्यात बघितला की एक प्रकारे हायपर असतील म्हणा किंवा एक प्रकारे इम्पल्सिव्ह असे टिळक आणि आपल्या देशासाठी आपल्याला काहीतरी करायचंय ही एक अत्यंत तीव्र टोकाची अशी तळमळ ही टिळकांमध्ये होती. आणि जेव्हा त्यांना असं समजलं की रानडे सुद्धा आणि फडकेही ते पण अशाच स्वरूपाचं हे कार्य करतायत, तर आपण वासुदेव बळवंत फडके भेटावं आणि त्यांच्या कार्याची माहिती घ्यावी, रादर त्यांच्या तिथे कार्यामध्ये सहभागी सुद्धा व्हावं, अशा हेतूनं हे फडक्यांना भेटायला गेले. एकूण सगळा अंदाज हा फडकेंनी तेव्हा टिळकांचा घेतला आणि टिळकांना सांगितलं की तुमच्या भावना फार स्ट्रॉंग आहेत पण तेवढी ऍक्शन्स मात्र अजून नाहीये, त्याच्यामुळे तुम्ही आधी आमच्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत, ट्रेनिंग कॅम्प्स वगैरे जे आहेत त्याच्यामध्ये तुम्ही पार्टिसिपेट व्हा, म्हणजे तुम्हालाही तुमचा अंदाज येईल, आम्हाला पण तुमचा अंदाज येईल. टिळकांनी हे चॅलेंज स्वीकारलं, ऍक्सेप्ट केलं. आणि पुण्याजवळ म्हणजे गुलटेकडीचा जो एक भाग आहे तिथे टिळक फडक्यांच्या अंडर तलवार कशी चालवायची, ते भाले कसे फेकायचे किंवा घोडे कसे चालवायचे, हे सगळं आर्मी बेस असं ज्याला ट्रेनिंग म्हणू, हे सगळं ट्रेनिंग हे टिळकांनी हे फडक्यांकडून घेतलं. त्याच्यानंतर एकदा असा प्रश्न हे फडक्यांना केला की नेमकं तुम्हाला काय करायचंय. मग तेव्हा फडके म्हणाले की नेमकं म्हणजे काय, मला हिंदुस्थान स्वतंत्र करायचंय, मला इथे ब्रिटिश नकोय आपल्या भारतामध्ये. मग त्याच्यावर टिळक म्हणाले की हो ते सगळं ठीक आहे, पण त्याच्यासाठीची योजना काय आहे. मग तेव्हा फडके म्हणाले की योजना बिजना करत बसण्यात माझ्याकडे वेळ नाहीये आणि एवढं सगळं करून मग काही करावं, मग त्याच्यापेक्षा मी आता जे वाटतंय ते मी करतोय. तेव्हा फडक्यांचं हे उत्तर ऐकून साधारण 8 ते 15 दिवसांमध्ये टिळकांनी इतिहास आणि युद्धशास्त्र
ह्या 2 विषयांवरची त्या काळी उपलब्ध असलेली जवळजवळ सगळी पुस्तकं वाचली, त्यांच्या नोट्स वगैरे काढल्या, एक व्यवस्थित ड्राफ्टिंग तयार केलं आणि मग ते पुन्हा फडक्यांना भेटायला आले. आणि ते म्हणाले की तुम्ही जे म्हणताय की आपल्याला हिंदुस्थान स्वतंत्र वगैरे करायचं ते सगळं ठीक आहे, ही भावना खूप चांगली आहे, पण इम्प्लिमेंटेशन करताना थोडं तरी प्लॅनिंग हवं. हे माझ्याकडे प्लॅन ABCD वगैरे अशा पद्धतीचा आहे. आपण उगाचच हे फुकाफुकी प्राण हे वाया घालवणं काही योग्य नाही. टिळकांचं हे उत्तर ऐकून तेव्हा तसं फडक्यांना खूप संताप आला आणि तेव्हा फडके असं म्हणाले की तुमचं हे नियोजन वगैरे तसं करत बसण्यात मग माझ्याकडेही वेळ नाही. मी म्हणतो तर तसं जर करणार असेल तर माझ्या मागून या, नाहीतर हा विषय सोडून. स्पष्ट वक्ते टिळक तेव्हा डायरेक्ट तसं फडक्यांना म्हणाले, असं जर असेल तर तुमचं आमचं जमायचं नाही, असं म्हणून टिळक हे तिथून बाहेर पडले. ते अगदी तसे कायमचेच. आणि मग नंतर अर्थात दुर्दैवानं म्हणजे तसा काही काळ हे फडक्यांचा उठाव आणि ते एकूण सगळा संघर्ष हा चालला. काही काळासाठी हे ब्रिटिश गव्हर्नमेंट थोडंसं बॅकफुटवर गेलं, पण मग नंतर अगदी चुकीच्या किंवा फसव्या पद्धतीनं हे फडक्यांना पकडलं गेलं. मग त्यांच्यावरती खटला चालला, मग लांब पाठवलं आणि मग तिथेच एकूण त्यांचा तसा मृत्यू वगैरे झाला, फाशी झाली. हा सगळा भाग. पण मूळ मुद्दा असा की स्वातंत्र्याची चळवळ काय असते आणि त्याच्यासाठी काय काय करावं लागतं, काय काय करणं अपेक्षित आहे, या सगळ्याचा डेमो किंवा ट्रेलर आपण ज्याला म्हणू, तो टिळकांनी हे फडक्यांच्या या भेटीमध्ये असा बघितला होता. फडक्यांवरती जेव्हा जेव्हा तिथे त्याचं कोर्टामध्ये ट्रायल्स किंवा केस ही चालू होती, त्या प्रत्येक ट्रायलला टिळक सुद्धा तिथे असायचंय आणि आतून एक चीड अशी उत्पन्न व्हायची की आपण फडक्यांसाठी आणखीन काही तसं करू शकत नाही, पण इथून पुढे मात्र आपल्याला काहीतरी तसं करायला हवं, ही भावना सुद्धा या एका विशिष्ट नेमक्या अशा प्रसंगातून ही टिळकांमध्ये निर्माण झाली. आधी जसं म्हटलं तसं ते अचानकपणे या सगळ्यामध्ये ओढले गेले, अचानकपणे नकळतपणे या सगळ्यातून बाहेरही पडले. BA फर्स्ट क्लास झालं, पण इथून पुढे मात्र टिळक थोडेसे आणखीन इंट्रोवर्ट झाले. आतापर्यंत जे उतावीळ, उत्साही आणि मस्तीखोर किंवा दंगेखोर असे होते, आता मस्तीखोर किंवा दंगेखोर म्हणजे कसं, तर एकदा टिळकांना रोज सोळं नेसूनच जेवायची सवय होती. एकदा त्यांच्या मित्रांनी त्यांचं सोळंच लपून ठेवलं होतं. अर्धा पाऊण तास झाले ते टिळकांना काही केल्या तसं मिळत नव्हतं. मग नंतर शोधून वगैरे काय काय उपद्व्याप किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी करून त्या टिळकांनी मिळवलं सोळं आणि मग नंतर ते जेवले. पण ह्या सगळ्या एकूण प्रकारामध्ये त्यांना हे लक्षात आलं की हे सगळं कोणी केलेलं असणार. सगळ्या मंडळींची जेवणं वगैरे झाली, सगळं झालं आणि मग सगळे मित्र जेव्हा हॉस्टेलवरती आपापल्या रूमवर आले तेव्हा सगळ्यांना त्यांच्या खोल्या हे बाहेरून बंद दिसल्या. बरं, आतमध्ये तर कोणी नव्हतं. मग बाहेरून कुलूप लावलेलं असताना सुद्धा आतमध्ये काहीच नाही, हा नेमका प्रकार काय? मग ह्या सगळ्यामध्ये दाजी खरेंनी असं बघितलं, हे टिळक मात्र त्यांच्या खोलीमध्ये शांतपणे आराम खुर्चीत बसून किंवा पलंगावर पडून तर त्यांचं पुस्तक हे वाचतायत. सगळा प्रकार हा दाजी खऱ्यांच्या लक्षात आला आणि मग दाजी खरेंनी त्यांना विनंती केली की ज्या खोल्या बंद केलेल्या त्या आता तुम्हीच उघडा. अर्थात सुरुवातीला टिळक म्हणाले की हे मी करीन असं का बरं वाटलं आणि हे मला कसं शक्य आहे. पण मग तेव्हा दाजी खऱ्यांनी पण सांगितलं की हे तर तुमच्याशिवाय दुसरं कोणी नाही, त्याच्यामुळे हे करणारे पण तुम्हीच आहात, ते फक्त तुम्ही कसं केलं हे आम्हाला दाखवा. मग तेव्हा जवळजवळ एकाला लागून एक अशा साधारण 8 ते 10 खोल्या होत्या आणि त्या खोल्या वरून मात्र हे मोकळ्या होत्या. टिळकांनी काय केलं, टिळकांनी त्यांच्या खोलीतला म्हणजे भिंतीला लागून जो एक तसा पलंग होता त्याच्यावरती उडी मारून तिथून मग ते तसं दुसऱ्या खोलीत गेले, त्या खोलीची कडी उघडली, तिथून आणखीन तिसऱ्या खोलीत, तिथून चौथ्या, तिथून पाचव्या, अशा प्रकारे 8ही खोल्यांच्या कडा या उडी मारून त्यांनी उघडल्या. एवढे मस्तीखोर, एक प्रकारे व्रात्य, हट्टी असे टिळक. आता मात्र एरिक्सन ज्याला आयडेंटिटीचं क्रायसिस ही स्टेज म्हणतो, त्या पद्धतीच्या त्या एका विशिष्ट फेजमध्ये आता टिळक आले होते. आणि मग त्यांनी स्वतःला प्रश्न विचारायला इथून सुरुवात केली की आता आपल्याला पुढे काय करायचं आहे. या सगळ्या चिंतनामध्ये आत्मपरीक्षण करत असताना त्यांनी स्वतःचं जीवित ध्येय इथे ठरवलं की देशकार्य आणि देशकार्य किंवा देशसेवाच मला करायची आहे. त्या काळामध्ये त्यांच्यासमोर मिशनरीज पण होते. या मिशनरीजचा एक खूप चांगला गुण टिळकांनी हेरला की ज्याला आपण
पॅशनेटली स्वतःला झोकून देणं असं म्हणू एखाद्या विशिष्ट कार्यासाठी, तो भाग मिशनऱ्यांचा हे टिळकांनी हेरला. आणि टिळकांनी स्वतःची मनोभूमिकाच अशी तयार करून घेतली की ह्याच पद्धतीनं मी माझ्या देशासाठी आता माझं देशकार्य हे करणार. म्हणून मग नंतर पुढे BA झाले, MA ही झाले. ते MA साठी मग ते जेव्हा मुंबईला शिफ्ट झाले होते तेव्हा अण्णासाहेब पटवर्धनांच्या हाताखाली त्यांनी काही काळ हे वैद्यक शास्त्राचाही अभ्यास तसा केलेला आहे. म्हणजे डिसेक्शन कसं करायचं, ऑपरेशन कसं करायचं, किंवा भूल कशी द्यायची आणि तशी कुठली सुई, सिरिंज वगैरे काय, हा सगळा भाग हा टिळक अण्णासाहेबांच्या हाताखाली ते तशा पद्धतीने शिकत असताना अण्णासाहेबांनीच म्हणजे साधारण 2 महिने झाल्यानंतर अण्णासाहेबांनीच मग टिळकांना प्रश्न केला, तुम्ही इथे कशासाठी आलेले आहात? वैद्यकीचं शिक्षण करण्यासाठी की आणखीन काही वेगळं करण्यासाठी? आणि तो विचार टिळकांना पटला आणि पुन्हा ते फोकस होऊन ते मग तिथे त्यांनी MA केलं. MAचाही भाग झाला आणि मग पुन्हा मित्रपरिवारामध्ये रमण्यासाठी आणि एकंदर आपल्या जीवनाला पुढची दिशा देण्यासाठी ते पुन्हा तसे पुण्यामध्ये आले. हीच सगळी चर्चा किंवा मित्रांसोबत आपण देशकार्यासाठी किंवा समाज जागृती करण्यासाठी काय काय करू शकतो अशा पद्धतीच्या विचारमंथनातून, विचार चिंतनातून 1881च्या 2 जानेवारीला मराठा आणि 4 जानेवारीला केसरीचा पहिला अंक तिथे प्रकाशित झाला. आता याची गोष्ट सुद्धा फार तशी गमतीदार आहे. आता वेळेची मर्यादा आहे म्हणून, पण रात्रीच्या अर्धवट तशा काळोख्यामध्ये एका जागेमध्ये अर्धवट असलेले ते सगळे प्रेसचे पार्ट्स आपल्या खांद्यांवरती घेऊन या मंडळींनी तो प्रेस एका बाजूतून आणखीन दुसऱ्या बाजूमध्ये तसा शिफ्ट केला आणि मग नंतर ही 2 वृत्तपत्र ही सुरू झाली. 81 पासून जो अंक काढणं हा भाग जेव्हा तसा सुरू झाला आणि मग त्याच्यासाठीची माहिती घेणं, ती योग्य पद्धतीनं छापणं आणि लोकांपर्यंत पोहोचवणं हा मुख्य आणि प्रधान हेतू हा टिळकांचा होता. आगरकरांचाही त्याला तेवढाच सपोर्ट होता. बातम्या कशा मोजक्या आणि योग्य द्यायच्या याचा नमुना जर बघायचा असेल तर त्या काळचे गुगलवर उपलब्ध असलेले केसरीचे अंक हे आत्ताच्या वर्तमानपत्राच्या क्षेत्रामध्ये जे करतात त्यांनी खरंच आवर्जून बघावे. अभ्यासाच्या दृष्ट्या तर नक्कीच. फाफट पसारा कसा टाळायचा आणि मोजक्या नेमक्या लोकांना अपील होतील अशा बातम्या कशा द्यायच्या याचं उत्तम उदाहरण म्हणजे मराठा आणि केसरी. त्याच अनुषंगानं मग तसं कोल्हापूरचं हे पहिलं प्रकरण जेव्हा त्यांच्याकडे आलं ते त्यांनी मग त्या पद्धतीनं तसं पब्लिश केलं. संस्थानिकांनी मग त्यांच्यावरती अब्रू नुकसानीचा दावा टाकला. टिळक आणि आगरकरांच्या लक्षात आपली चूक आली की आपण अर्धवट अशा माहितीच्या आधारे हे केलेलं आहे किंवा एक प्रकारे आपल्याला तसं फसवलं गेलेलं आहे. म्हणून त्यांनी आधी माफी पण मागितली, पण अर्थात ते ठरवून होतं की टिळक आणि आगरकरांना गोवायचंच आहे किंवा त्यांना हे तुरुंगात टाकायचंच आहे. सो इन अ वे इट वॉज अ प्री प्लॅन. सो म्हणून पहिला तुरुंगवास टिळकांच्या जीवनातला जो झाला तो 1882ला 4 महिन्यांचा तुरुंगवास झाला. या तुरुंगात सुद्धा टिळकांनी स्वतःला आणि स्वतःच्या समोरच्या परिस्थितीला आहे तसं स्वीकारलं. 16चा भाग जरी आपण बाजूला ठेवला तरीही कांदा लसूण यांचं अगदी तसं पचपचीत असा मसाला असलेली ती आमटी आणि ते सगळं एकूण जेवण, तांदूळ अगदीच हीन प्रतीचा आणि अशा सगळ्या पद्धतीचा असताना टिळकांनी एकदा फक्त सांगितलं तिथल्या जेलरला, पण नंतर जेलरच्याही असं लक्षात आलं की आपण काहीच करू शकत नाही, आपल्याला तरी टिळकांविषयी आदर असला तरी सुद्धा. मग शेवटी टिळकांनी ही गोष्ट स्वीकारली आणि रोज ते ती भाकरी किंवा पोळी जे असेल ते पिण्याच्या पाण्यामध्ये कालवून टिळक रोज ते खात होते. हाच भाग पुढे 2रा आणि 3रा तुरुंगवास जेव्हा झाला मंडालेचा तेव्हा सुद्धा या पद्धतीचा काही दिवस हे टिळक जेवलेले आहेत किंवा आहार घेतलेला आहे. सुखसोयींमध्येच आपण चांगलं जीवन जगू शकतो ही आपली जी अत्यंत चुकीची कल्पना आहे ते टिळकांनी कशा पद्धतीने दाखवून दिलेली आहे हे आपल्याला इथे समजतं. मग 4 महिन्यानंतर सुटले. ह्यातला आणखीन एक महत्वाचा भाग असा, टिळकांना सोडवण्यासाठी जो डिफेन्स फंड हा त्यावेळेस तयार केला जात होता किंवा उभारला जात होता त्याला एक प्रकारे वर्गणी मिळावी किंवा कॉन्ट्रीब्युशन मिळावं म्हणून कोल्हापूरमध्ये नामदार गोपाळकृष्ण गोखले जेव्हा अगदी लहान वयात होते
तेव्हा त्यांनी स्त्रीवादी भूमिका निभावली आहे त्याच्यामध्ये, आणि तो सगळा डिफेन्स फंड वगैरे तसा गोळा केला. साधारण सप्टेंबरच्या महिन्यामध्ये जेव्हा टिळकांची सुटका होणार असं समजलं, तेव्हा म्हणजे महात्मा फुले पण उपस्थित होते. ज्यांनी टिळकांसाठी जामीन दिला ती सगळी मुंबईची उच्चभ्रू मंडळी पण होती, आणि गोपाळकृष्ण गोखले सुद्धा तिथे उपस्थित होते. म्हणजे गोखले हे जरी मवाळ असले तरी गोखल्यांवरती जो एक आपण पॉलिटिकल इम्पॅक्ट म्हणू, त्याच्यामध्ये टिळकांचा सहभाग नक्कीच आहे. होता होता पुढे मग राष्ट्रीय शिक्षण आपण हे सुरू करावं, कारण सध्याचा समाज जो इतका शांत आहे किंवा निश्चित पडलेला आहे, त्याचं मूळ जर कुठे असेल तर आपण काय शिक्षण देतो आणि त्या शिक्षणातून काय तयार होत आहे याचा विचारच त्या काळी अजिबात तसा केला जात नव्हता. म्हणून शिक्षणाची भर द्यायला हवा. त्याच्यासाठी शिक्षण हे अत्यंत माध्यम आहे, आणि म्हणून शिक्षण जर द्यायचं असेल तर मग ते आपण आपल्या भाषेतून आणि आपल्या पद्धतीचा राष्ट्रीय शिक्षण देण्याचा भर हा विचार सगळ्या, आणि म्हणून मग आधी शाळा आणि मग नंतर कॉलेजेस हे तिथे पुण्यामध्ये सुरू केले. डेक्कन एज्युकेशन सोसायटी म्हणजे आताचं जे एकंदर सगळं फर्ग्युसन कॉलेज वगैरे सगळा जो भाग आहे त्या सगळ्याचा पाया 1884 मध्ये हा रचला गेलेला आहे. 1885 भारतामध्ये पहिल्यांदा इंडियन नॅशनल काँग्रेस म्हणजे साधारण 28 ते 31 डिसेंबर मध्ये या 3 दिवसांमध्ये, आधी खरं ही काँग्रेस ही पुण्यामध्ये होणार होती, आणि जेव्हा ती काँग्रेस हे पुण्यात होणार तेव्हा पुण्यात डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या उद्घाटनाच्या प्रसंगी आता पाहुणे म्हणून हे फर्ग्युसन साहेबांनाच बोलवलं जात होतं, इव्हन सत्कार समारंभ असतील किंवा अन्य काही. तर त्या सगळ्या तयारीमध्ये फर्ग्युसन साहेबांसोबत हे टिळक सुद्धा तिथे होते, आगरकर पण होते. परंतु त्याच काळात पुन्हा एकदा पुण्यामध्ये आधी प्लेग आणि मग नंतर तसा कॉलरा हा आला. ती कॉलराची साथ ही फार होती तेव्हा, म्हणून ही परिषद ही पुण्यावरून मग तशी मुंबईला शिफ्ट झाली. पण इंडियन नॅशनल काँग्रेस काय आहे, ती कशासाठी उभारली गेली आहे, ही पहिली अशी परिषद म्हणजे काय, ह्या सगळ्या पद्धती, ह्या सगळ्या गोष्टींची तोंड ओळख किंवा बेसिक इंट्रोडक्शन, आपण ज्याला एंटरिंग इन टू द पॉलिटिक्स आपण म्हणू, ते टिळकांचं हे या पद्धतीनं सामाजिक कार्यातून ते राजकारणामध्ये अशा पद्धतीने टप्प्याटप्प्यानं हे पुढे सरकत गेले. 1886 म्हणजे एकीकडे आपण तशी टाइमलाईन सुद्धा बघतोय टिळकांच्या जीवनचरित्रातली, आणि दुसरीकडे टिळकांमध्ये काय काय आणि कसे कसे बदल होत गेले, शैक्षणिक आणि मग नंतर सामाजिक, राजकीय, आणि एक एक भूमिका कशी बदलत गेली, हाही भाग इथे आपण विचारात घेतोय. 86 मध्ये सामाजिक सुधारणा कायदा हा समोर मांडला गेला. टिळक आणि आगरकरांमधला पहिला जर असा मिठाचा खडा कुठला असेल तर तो हा. आगरकरांचं मत म्हणजे सुधारकी मत. आगरकरांना काहीसं एकंदर भारतीय परंपरा किंवा रूढी आणि सगळ्या चालीरीतींविषयी फार काही आदर वगैरे असा नव्हता, कारण की त्यांच्या मते असं होतं की जे काही भारतामध्ये आतापर्यंत चालत आलेले ते सगळं हे फक्त आणि फक्त चालीरीती किंवा कर्मकांडच आहे, असा एक भाग आगरकरांच्या विचारसरणीचा होता. टिळक असं म्हणत होते की ही विचारसरणी म्हणजे संपूर्ण भारतीय विचारसरणी असं नाही, तर आणखीनही बाकीच्या अनेक गोष्टी हे भारतीय विचारसरणीमध्ये किंवा भारतीय तत्वज्ञानामध्ये, रादर भारतीय संस्कृतीत हे आहे. मग तो भाग तुम्ही इग्नोर का बरं करतात, सिलेक्टिव्हली तुम्ही का बरं बघतात, सिलेक्टिव्ह फोकस का बरं करतात. पण अर्थात ते कधीच एकमेकांचं तसं जुळलं नाही. पण तरी सुद्धा हे विवाहाचं वय 10 वरून 12 वरती जे आणलं गेलं ते ह्या काळामध्ये, जे आता 18 आहे, एस्पेशली मुलींसाठी असतात. होता होता मग आतापर्यंत असं होत होतं की टिळक आणि आगरकर एकाच वाड्यामध्ये राहत होते, पण हे सगळे मतभेद इतके असे म्हणजे विकोपाला हे गेले. दोघांचंही एकंदर कौटुंबिक जीवन हे पण आणखीन वाढत गेलं, आणि म्हणून मग नंतर टिळक हे गद्रे वाड्यातून मग तसं विंचुरकरांच्या वाड्यामध्ये शिफ्ट झाले. आता विंचुरकरांचा वाडा हा बऱ्यापैकी मोठा, म्हणजे वरती
लायब्ररी किंवा बैठकीची खोली वगैरे सगळं होतं. आणि शिवाय टिळक त्या काळी LLB वगैरे पण झालेले होते, म्हणून ते लॉचे वर्ग सुद्धा घ्यायचे, म्हणजे लॉचे क्लासेस हे तिथे घेत होते. एक शिक्षक म्हणून टिळकांकडे जर आपण बघायला गेलो तर आपल्याला खरंच फार अप्रूप कौतुक आणि अपूर्व आनंद असा मिळेल. कायम आणि कायम पुस्तकांचा संघ, हातात सतत कुठलं ना कुठलं तरी पुस्तक, एखादा ग्रंथ, वाचन, चिंतन, मनन. अनेक रात्री त्यांच्या म्हणजे रात्री जेवणानंतर तर टिळक आणि पुस्तक हीच सोबत असायची. रात्री 12-1 पर्यंत आपल्याच तंद्रीमध्ये ते सखोल चिंतन हे करायचे. शिकवायला जेव्हा जायचं तेव्हा पुस्तक बाजूला ठेवलेलं असायचं, कारण त्यांच्या कन्सेप्ट इतक्या क्लिअर होत्या की इतक्या सहजतेनं तयारी करून अभ्यास पूर्ण पद्धतीनं ते लॉचे क्लासेस घेत होते. रावसाहेब रानडेंशी त्यांचे अनेक प्रकारचे मतभेद असले तरी सुद्धा त्यांच्यामध्ये भेटीगाठी या वारंवार होत होत्या. असंच एकदा टिळक जेव्हा लॉचा वर्ग हे विंचुरकरांच्या वाड्यामध्ये घेत होते तेव्हा रावसाहेब रानडे हे टिळकांना भेटायला आले. एकाने रानडेंना विचारलं की आम्ही आज जाऊन टिळकांना सांगू का की तुम्ही आलेले आहात? तर तेव्हा रानडे असं म्हणाले की नको, मी टिळकांचं लेक्चर बाहेर बसून ऐकतो. तर संपूर्ण लेक्चर रावसाहेब रानडेंनी ऐकलं आणि बाहेर आल्यानंतर, म्हणजे हा लोकमान्य असं का बरं म्हणतात, तर कितीही वैचारिक मतभेद असले तरी ते नातं सांभाळणं ही एक वेगळी अशी कला ही टिळकांची होती. तर हे सगळं लेक्चर ऐकून झाल्यानंतर आणि संपल्यानंतर जेव्हा टिळक हे बाहेर आले, मग तेव्हा ते रानडेंना असं म्हणाले की तुम्ही सांगितलं का नाही की तुम्ही आलेले आहात? मी वर्ग थांबवला असता. ते म्हणाले की नाही, तुम्ही इतकं चांगल्या पद्धतीने शिकवत होते की मला ते ऐकत राहावं असं वाटलं. तुमची शिकवण्याची पद्धत मला खूप आवडली आहे. विरोधक सुद्धा जेव्हा आपलं कौतुक करतात तेव्हा खऱ्या अर्थानं आपण काहीतरी म्हणजे मिळवतो किंवा ती एक वेगळीच अशी पोचपावती असते. अर्थात दरम्यानच्या काळात म्हणजे 85ला जशी पहिली परिषद ही झाली होती तशाच एक हे काँग्रेसचे तसे कॉन्फरन्सेस किंवा परिषदा या हे वर्षातून नित्य नियमानं होत होत्या. आणि सुरुवातीचं काँग्रेस म्हणजे एक प्रकारे अप्रोच किंवा लोकांच्या मनातला साधारण समज एक असा होता की उच्चभ्रू लोक आणि अगदी एक प्रकारे फक्त गेट टुगेदर की यायचं, काही ठराव घोषणा आपण ज्याला मिनिट्स वगैरे म्हणू ते मांडायचे आणि संपलं. पण डिसेंबर 1891ला नागपूरमध्ये काँग्रेस भरली आणि त्याचाच एक भाग म्हणून मुंबई प्रांतिक परिषद सुद्धा जी झाली. या दोन्ही परिषदांमध्ये टिळकांनी इथे जसं आहे तसं ज्युरी पद्धतींमध्ये सुधारणा, चलनाची व्यवस्था, जमीन आणि महसूल यांची नेमकी या सगळ्या विषयांवरती टिळक आतापर्यंत सातत्यानं केसरी आणि मराठामध्ये वारंवार लिखाण करत होते. म्हणजे 82 किंवा 83 मध्ये जे तसं केसरी आणि मराठा सुरू झालं ते पुढचं जवळजवळ 8-9 वर्ष टिळकांचा अभ्यास अदर दॅन बाकीच्या गोष्टी केवढा व्यासंग, केवढं चौकस असं एकूण ज्ञानार्जन आपण म्हणू. आणि या सगळ्या गोष्टींची दखल फिरोजशाह मेहतांकडे होती. फिरोजशाह मेहतांनी टिळकांना स्वतः ऍप्रिसिएशन केलेलं आहे. ती वाहवा टिळकांना मिळाली आणि तेव्हा टिळकांची नोंद ही काँग्रेसच्या मोठ्या लोकांच्या नोंदीत झालेली आहे की टिळक नावाची एक व्यक्ती आहे जी भारतासाठी, देशासाठी काही तळमळ खरंच करते. हा सगळा एक एक भाग होत असताना आता म्हणजे मल्टी स्किल्स किंवा मल्टी टास्किंग, अष्टावधानी वगैरे आपण जे म्हणू त्याचं एक मूर्तिमंत रूप म्हणजे कसं, एकीकडे लॉचे क्लासेस, तो अभ्यास किंवा रेफरन्सेस किंवा नोट्स काढणं वगैरे हे सगळं, शाळा आणि कॉलेज वगैरेचा तर तो भाग होता. जरी त्यांनी राजीनामा दिलेला असला, डेक्कन एज्युकेशन हे 84 मध्ये सुरू केलं, स्थापना केली, पण 1890ला मात्र एकंदर जे काही तसे तात्विक हे मतभेद होते. म्हणजे तिथल्या अन्य बाकीच्या लोकांचं म्हणणं असं होतं की आपण आता फी वाढवावी, आपला पगार वाढवावा, म्हणजे आणखीन काही सुखसोयी वगैरे होतील. पण टिळकांचा हेतू असा की आपण देशकार्यासाठी ही सोसायटी किंवा हा शैक्षणिक भाग जर का सुरू केलेला आहे, मग त्याच्यामध्ये आपण वैयक्तिक पैसे कशाला वाढवून घ्यायचे. देशकार्य म्हणजे देशकार्य, उद्दिष्टाला 24 तास 24x7 फोकस धरून, मग त्याच्यामध्ये म्हणजे आर्थिकतेला किंवा पैशाला किती नगण्य स्वरूप हे टिळकांच्या लेखी होतं. हा भाग फार महत्वाचा आहे. पैसा असेल तरच आपल्याला काहीतरी सामाजिक किंवा राजकीय चळवळ करता येते. किंवा अब्राहम मॅस्लो जसं म्हणतात की
फिजिकल नीड आणि सेफ्टी नीड जर का आपल्या तशा पूर्ण होत असतील तरच आपली पर्सनॅलिटी ही डेव्हलप होते. 1960 नंतरची ती थेअरी फार वेगळ्या पद्धतीनं आहे आणि 1890 किंवा या 19व्या शतकांमधले हे असे टिळक त्यांनी जो जीवनाचा एक वस्तुपाठ आपल्या सगळ्यांसमोर ठेवलेला आहे तो फार अत्यंत वेगळा आहे. लॉचे क्लासेस, त्याच्यानंतर वर्तमानपत्र, शिक्षणाचा अभ्यास, सार्वजनिक चळवळी आणि फुकटची वकिली. टिळकांचा एक अत्यंत महत्वाचा गुण, लोकमान्य. का बरं? पडेल त्या व्यक्तीला आपण कायम मदतीस, ही भावना टिळकांची कायम होती आणि ती त्यांनी आपल्या मित्रांसाठी म्हणजे मित्रांमध्ये पण व्यक्त केलेली आहे, दाखवली आहे आणि जनसामान्यांमध्ये सुद्धा. म्हणजे एकदा साठे आजारी पडले होते कॉलेजमध्ये. हे साठ्यांची टिळक वारंवार चेष्टा करायचे. हे काय कथा कादंबऱ्या वाचतात किंवा काऊचिवच्या गोष्टी वाचतात वगैरे अशा पद्धतीनं. पण जेव्हा हे साठे आजारी पडले तेव्हा सलग 4 दिवस त्यांच्या अंथरुणाजवळ बसून त्यांची काळजी घेणारे पण हे टिळकच होते. आगरकरांना दम्याचा त्रास आहे हे समजल्यानंतर आगरकरांच्या वारंवार तब्येतीची हे विचारपूस करणारे सुद्धा हे टिळकच. सिंहगडावरची हवा अत्यंत मोकळी, शुद्ध, स्वच्छ आहे. तिथे जर आपण आगरकरांना नेलं तर आगरकरांच्या प्रकृतीमध्ये खरंच फार बदल घडेल याच्यासाठी तळमळ करणारे हे पण टिळकच. तर असं सगळं म्हणजे एक व्यक्ती त्या 24 तासामध्ये काय काय करत असेल कल्पना जरी केली तरी खरंच का बरं आपल्याला अप्रूप आणि म्हणजे अभिमान हा टिळकांचा का न वाटावा. एका दिवसात किंवा एका वेळेस ही व्यक्ती काय काय करत होती या सगळ्यामध्ये ज्ञानसाधना सुद्धा त्यांची चालू होती. आधी जसं म्हटलं तसं रात्री अपरात्री अगदी वाचन, सखोल चिंतन वगैरे ह्याही सगळ्या गोष्टी. इथे शिवराम आपट्यांना दिलेलं एक वचन मगाशी जसं म्हटलं की काहीतरी आपण खरंच करू आणि आपण हा एक्सपिरियन्स हे कॉग्निटिव्ह सायकोलॉजी मध्ये म्हणतो. म्हणजे मृगशीर्ष नक्षत्र त्याचा उल्लेख ऋग्वेदामध्ये काय आहे त्या सगळ्याचे रेफरन्सेस जोडून त्या सगळ्याचा अभ्यास करून वेदांचा काळ काय असू शकतो, वेदांचा उगम कधी आहे, आर्यांचं मूळ स्थान काय आहे, या सगळ्यावरती टिळकांनी त्या रात्रीमध्ये म्हणजे जे एकूण चिंतन मांडलं तो पाठ म्हणजे द ओरायन. त्या ओरायनवरती त्यांनी कॉलेजला अँटिक्विटी ऑफ वेदास ह्याच्यावरती पहिल्यांदा भाषण केलं. मग नंतर निबंध म्हणजे रिसर्च पेपर हा तिथे मांडला आणि तो रिसर्च पेपर ओरिएंटल काँग्रेसमध्ये पब्लिश पण झाला. ह्या वेळेपर्यंत टिळक हे आपल्यासाठी डोकेदुखी ठरतील याची स्वतराम शक्यता ब्रिटिश गव्हर्नमेंटला नव्हती. टिळक हे अभ्यासू आहे, ज्ञानी आहे, जिज्ञासू आहे एवढाच मर्यादित समज हा ब्रिटिश गव्हर्नमेंटचा होता. त्या ओरायनची दखल हे तत्कालीन ब्रिटिश गव्हर्नमेंटचे जे ऑफिसर होते चॅटफिल्ड त्यांना हा पेपर इतका अपील झाला म्हणजे बाहेरच्या देशातली, बाहेरच्या संस्कृतीतली व्यक्ती टिळकांचा तो भारतीय तत्वज्ञान आणि वेद उपनिषदांवरती आधारलेला रिसर्च पेपर वाचे काय, त्याचं मुक्तकंठानं कौतुक काय करते आणि तो सगळा पब्लिशिंगचा खर्च निघेल इतक्या किमतीच्या कॉपीत सुद्धा या एका ऑफिसरने विकत घेतल्या होत्या. हे सगळं टिळक एकमेव व्यक्ती हे सगळं करत होते. सामाजिक राजकीय जीवनातलं एक आणखीन पुढचा टप्पा जो आला टिळकांच्या जीवनामध्ये तो म्हणजे साधारण 1892 मधले हिंदू मुसलमानांचे दंगे. आज ईद आहे. ईदच्या खरंच अगदी मनापासून शुभेच्छा सगळ्यांना. आणि हिंदू मुसलमान म्हटलं की ज्या पद्धतीचं एक पिक्चर नकळतपणे प्रेझेंट केलं जातं किंवा तसं पोर्ट्रे केलं जातं हे अत्यंत दुर्दैवानं चुकीचं आहे. टिळकांची भूमिका सुरुवातीपासून अशी होती की हा हिंदुस्थान आपला आहे आणि आपणच हे हिंदुस्थानातले आहोत आणि हिंदू मुसलमान किंवा अन्य जे कोणी जाती धर्मीय असतील ते सगळे हे भावंडांप्रमाणे आहेत. दोन भावंडांमध्ये कधीतरी खोड्या होणार, कधीतरी कुरबुरी होणार, पण त्याचा अर्थ आपण एकमेकांच्या जीवावर उठणं असा कधीच होत नाही आणि मुळात तो कधी नसतोच. हिंदूंच्याही मनात ती भावना नव्हती आणि मुसलमानांच्याही मनामध्ये ही भावना नव्हती. दोष जो होता तो पूर्णपणे तत्कालीन ब्रिटिश गव्हर्नमेंटचा होता.
57 नंतर एक कल्पना ब्रिटिशांना पूर्णपणे येऊन गेली होती की आज ना उद्या आपल्याला भारत सोडावा लागणार आहे. मग सोडावा जर का लागणारच आहे तर काय करून आपण जायचं? त्यांनी फक्त चुचकारायला सुरुवात केली. एवी तेवी आम्ही हे सोडून जाणार, मग हिंदूंच्या हातात सगळं जाणार, तर मग आता तुम्ही काहीतरी करा बाबांनो तुमच्यासाठी. अशा पद्धतीचं पिक्चर हे मुसलमान ग्रुप समोर तसं हे प्रोजेक्ट करण्यात आलं. आणि मग निमित्त वगैरे म्हणजे गणपती उत्सव असतील किंवा काय असतील तर मग कुठेतरी म्हणजे डुक्कर कापून तसं फेकलं दारामध्ये, गोमांसाचा भाग असेल, अशा पद्धतीचं. पण या सगळ्यामध्ये खऱ्या अर्थानं बॅलन्स आणि प्रसंगावधान जे आपण म्हणू ते म्हणजे केवळ आणि केवळ टिळकांनी दाखवलं. टिळकांनी त्यावेळेस हिंदूंमध्ये ऐक्यता आणि आत्मविश्वास हा निर्माण व्हावा ह्या दृष्टीनं एक म्हणजे गणपती उत्सव आणि दुसरं म्हणजे शिवजयंती उत्सव. आता गणपती उत्सवाचं एक वेगळं वैशिष्ट्य असं, चातुर्वर्ण्याला हे गणपती अत्यंत महत्वाचा आहे. म्हणजे गणपतीची पूजा हे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्या जाती धर्मातले लोक हे गणपतीला मानतात किंवा त्यांची तशी पूजा करतात. तोही एक भाग आहे, स्वीकृत आहे. आणि शिवजयंतीचा उत्सव मुद्दाम राष्ट्रीय सण, राष्ट्रीय उत्सव म्हणून त्यांनी अशासाठी सुरू केला आणि तो अशा पद्धतीनं सुरू केला की त्याच्यावरती ब्रिटिश गव्हर्नमेंटला ऑब्जेक्शन घेताच येत नव्हतं. शिवाजी काही प्रमाणात त्या काळामध्ये म्हणजे अगदी सुरुवातीला जसं म्हटलं, एकंदर सगळा मराठ्यांचा एकूण पराभव किंवा पानिपत 1857 ह्या सगळ्या घटना एका मागोमाग एक ज्या पद्धतीनं होत गेल्या त्यामध्ये आपण कोण, आपली अस्मिता काय आहे याचा विसर त्या काळातल्या लोकांना पडत चालला होता. पण शिवाजी महाराज एकोप्यासाठी त्यांनी काय काय केलं आहे, शिवाजी महाराजांचं कर्तृत्व काय आहे, त्यांच्याविषयीचे मग तसे पोवाडे, अफजल खानाचा वध कसा केला गेला, औरंगजेबाला शिकस्त ही त्यांनी कशी दिली, आणि मग त्या सगळ्या चरित्रांचं चिंतन करत असताना त्याच्यातून आपण आत्ताच्या काळासाठी काय घेऊ शकतो, हा शेवटी ऍप्लिकेशनचा भाग सुद्धा टिळक आणि टिळकांचे जे अनुयायी होते ते त्या सगळ्या कार्यक्रमांमधून मांडत गेले. आणि हे सगळं करत असताना एकदा दाजी साहेबांनी टिळकांना विचारलं की ही उठाठेव कशाला करतायत, उत्सव कशाला? तेव्हा टिळकांनी सांगितलं की उत्सव केल्यानं उत्सवातून लोकांमध्ये जागृती निर्माण होते, जागृतीमधून सुधारणा आणि सुधारणांमधूनच खऱ्या अर्थानं प्रगती होते. आपल्याला जर आपल्या लोकांची प्रगती करायची असेल तर त्यासाठी उत्सव हे एकमेव फार उत्तम असं साधन आहे. आणि म्हणून सोशल कनेक्शन्स किंवा सपोर्ट सिस्टीम म्हणजे काय आहे, मी एकटा नाही, माझ्यासोबत अनेक लोक आहे, ते शेअरिंग, सोशल सायकोलॉजीचे अनेक सगळे फंडामेंटल प्रिन्सिपल्स आपल्याला या उत्सवांच्या ऍप्लिकेशन्स मधून बघायला मिळतात. आणि दुसरा एक अत्यंत मुद्दा ह्याच चर्चेमध्ये लोकमान्य टिळकांनी हे दाजी साहेबांना सांगताना असा सांगितला की ब्रिटिशांनी आपलं राज्य घेतलं पण आपली बुद्धी आणि हिंमत तर घेतलेली नाहीये ना, मग आपण खूप काही करू शकतो. 1894 मधला लोकमान्य टिळकांचा हा विचार आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये ऑशविट्झ कॅम्पमध्ये म्हणजे छळछावणीमध्ये असलेले विक्टर फ्रँकेल यांनी मांडलेले विचार की हिटलरचं सैन्य माझ्याकडून म्हणजे त्यांनी सगळं घेतलं, माझे नातेवाईक घेतले, माझे कपडे पण काढून घेतले, माझी संपत्ती घेतली, पण एकच गोष्ट हिटलर घेऊ शकत नव्हता, ते म्हणजे माझे विचार. आणि मग त्याच्यातून लोगोथेरपी, एक्झिस्टेन्शियल थेरपी किंवा मिनिंग ऑफ लाईफ, त्याच्यानंतर पर्पज ऑफ लाईफ, या सगळ्या गोष्टी त्यांनी स्ट्रक्चर्ड पद्धतीनं कशा मांडल्या आणि त्याचा मूळ भाग हा लोकांच्या विचारसरणीमध्ये कसा होता तोही भाग आपल्याला इथे दिसून येतो. 1896 पुन्हा एकदा भीषण दुष्काळ आला. रादर तो येणार ह्याचं एक भाकीत लोकमान्यांनी 21 सप्टेंबरच्या हे केसरीच्या अंकामध्ये आधीच व्यक्त केलं होतं. त्यावेळेस लोकमान्यांनी शेतकऱ्यांची चळवळ उभी केली. गव्हर्नमेंटला कर द्यायचा नसेल तर तो का देऊ नये आणि द्यायचा असेल तर का, किंवा गव्हर्नमेंटने सुद्धा शेतकऱ्यांना कशी कर्जमाफी द्यावी ह्याविषयीचे अवेअरनेस रिलेटेड ज्या काही सभाज वगैरे होत्या ते लोकमान्य तिथे घेत होते. आणि कल्पना करा की एक व्यक्ती स्टेजवरती उभी आहे लोकमान्य नावाची आणि समोर 10-10 हजार लोकांचा समुदाय ते ऐकतोय आणि तसा प्रतिसाद देतोय. ह्याच्यामध्ये लोकमान्यांनी कधी भेदभाव केले नाही की हिंदू शेतकऱ्यांसाठी वेगळं आणि मुसलमान शेतकऱ्यांसाठी वेगळं.
त्याच्यामुळे त्यावेळेसच्या सगळ्या लोकांना ही जाणीव होती की लोकमान्य हे सगळ्यांचे आहे, ते आपले आहे. फरक जर कोणी करत असेल तर ते फक्त आणि फक्त तसं ब्रिटिश गव्हर्नमेंट. म्हणून अर्थशास्त्र सुद्धा इथे लोकमान्यांनी पुन्हा वेगळ्या पद्धतीने लोकांसमोर मांडलं. 96चा हा भाग सगळा तसा चालू असताना 97ला 12 जूनला एका कार्यक्रमामध्ये चाफेकर यांनी पोलिसांकडून पिस्तुली पळवल्या. पोलिसांच्या पिस्तुली या तिथे पळवल्या गेल्या. ती कुणकुण ही लोकमान्यांना लागून समजली. जी सगळी व्याख्यानं ही संध्याकाळच्या वेळेस होत होती तेव्हा पेठांमध्ये, तेव्हा शिवराम पंतांचं व्याख्यान म्हणजे एकीकडे केसरी आणि दुसरीकडे काळ, हे या दोनही तशा वर्तमानपत्रांमध्ये हेल्दी कॉम्पिटिशन होती की आपण चांगल्या पद्धतीनं लोकांमध्ये जागृती कशी करू शकतो. शिवराम पंत हे काही प्रमाणात काही वेळेस हे टिळकांपेक्षा जास्त जहाल होते. 12 जूनला लोकमान्य टिळक आणि चाफेकर यांची भेट झाली. चाफेकरांनी आपली भूमिका त्यांच्याकडे व्यक्त केली. लोकमान्य टिळकांना तो एक अंदाज आला, समजवण्याचा प्रयत्न केला, पण चाफेकर जेव्हा ठाम आहेत असं समजलं तेव्हा लगेच टिळक म्हणाले, मी तुमच्या पाठीशी आहे. सशस्त्र क्रांतीला नीतिमत्तेचा आधार, कारण नीती म्हणजे काय हे कुठल्याही नियमांवरून ठोकठाळ्यांवरून कधीच ठरत नाही की हे नीतीमध्ये बसतं आणि हे नीतीमध्ये बसत नाही. पण आपल्या मूलभूत स्वातंत्र्यावरती जर कोणी गदा आणत असेल, प्लेगच्या आडून रँड सारखी व्यक्ती जर अनन्वित असे अत्याचार करत असेल, स्त्रियांची आबाळ होत असेल, अत्याचार होत असते, तर कुठेतरी ते फायरबॅक होणं हे अत्यंत आवश्यकही आहे. आणि ते मात्र नीतीमध्ये आहे, जरी ते कायद्याला धरून नसलं तरी. अशा स्वरूपाचं भाषण टिळकांनी 12 जूनला केलं. 22 जूनला रँडचा वध झालेला आहे, हत्या नाही तर वध, कारण रँड ही व्यक्तीच अशी होती. त्याच्यानंतर जे काही ब्रिटिश गव्हर्नमेंट जागं झालं, सो कॉल्ड जागं झालं, आणि त्यांनी सगळ्यांची जी काही धरपकड किंवा आणखीन अत्याचार हे वाढवले, तो सगळा प्रकार सहन न होऊन मग टिळकांनी 6 जुलैला तो लेख लिहिलेला आहे की सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का. आणि मग मात्र एक एक लिंक हे ब्रिटिश गव्हर्नमेंटला सुद्धा हे मिळत गेल्या. ब्रुइन नावाच्या इन्स्पेक्टरनी भरपूर इन्व्हेस्टिगेशन करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना असं खरंच समजलं, हे काही तसे धागेदोरे काही मिळाले नाही की टिळकांचा हात आहे त्याच्यामध्ये. म्हणून त्यांनी वरती रिपोर्ट सुद्धा असाच पाठवला की चाफेकर हे इन्व्हॉल्व्ह आहे पण टिळक मात्र नाही. पण तरी सुद्धा लेखाच्या पद्धती, म्हणजे ज्या पद्धतीनं तो लेख हा लिहिला आहे, ते राजद्रोहाचा पहिला खटला लोकमान्यांवरती तेव्हा भरला, तो चालला, त्याच्यामध्ये दोषी ठरवला आणि साधारण 1.5 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा ही टिळकांना झाली. ह्या काळामध्ये टिळकांमध्ये आमूलाग्र असे आंतरिक बदल, म्हणजे ज्याला आपण विचार, भावना, इच्छा वगैरे आपण म्हणू, हे होत गेले. आहाराबद्दलचा भाग जसा आधी होता तसाच इथे सुद्धा जेलमध्ये त्यांचे हाल होत होते. या जेलमधलं खाणं जेव्हा त्यांना सहन होत नव्हतं, आधीसारखंच इथे सुद्धा पिण्याच्या पाण्यामध्ये ती भाकरी कालवून ते तसे खात होते. हळूहळू वय पण होत होतं, म्हणून अन्य काही पचनाच्या तक्रारी असतील किंवा चावण्याच्या वगैरे तक्रारी त्याही समोर हे जाणवत होत्या. आणि टिळकांचं हे सगळं, त्यांना टार्गेट कसं केलं जात आहे हा सगळा भाग तिथला एक मुसलमान शिपाई बघत होता. त्याला हे राहावलं नाही, सहन झालं नाही. तो रोज गुपचूप स्वतःच्या खिशातून खडीसाखर, गूळ, बदाम, खोबरं अशा पद्धतीचा खाऊ गुपचूपपणे हे टिळकांना पुरवत होता. हिंदू मुसलमानांच्या दंग्यांमध्ये काही प्रमाणात हिंदूंची बाजू घेणारे टिळक, आणि तरी सुद्धा एक मुसलमान शिपाई टिळकांना एवढं सहाय्य करतो, ह्या दोन गोष्टी केवळ या वरकरणी विरोधाभास नाही, तर ह्याच्यामध्येच टिळकांचं लोकमान्यत्व हे दिसून येतं. कारण या शिपायाला सुद्धा जाणीव होती की शेतकऱ्यांसाठी जी काही चळवळ ही टिळकांनी उभारली, ती काही त्यांनी पार्टिशन किंवा डिवाइड करून नाही, ती सर्वांगीण शेतकऱ्यांसाठी होती. त्याच्यामध्ये मुसलमान शेतकऱ्यांचाही लाभ आणि भाग हा आहे. हा मुसलमान शिपाई टिळक सुटल्यानंतर जेव्हा पुन्हा त्यांना रजा घेऊन पुण्यातल्या घरी भेटायला आला, तेव्हा टिळकांनी या शिपायाला आपल्या घरी ठेवून घेतलं एक दिवस,
आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा तो अगदी म्हणाला की नाही आता मी निघतो, मला निरोप द्या, तेव्हा शाल उपरणं हे सगळं देऊन त्यांचा त्या शिपायाचा यथोचित आदर सत्कार करून मग त्याला निरोप दिलेला आहे. आणि तेव्हा टिळक म्हणाले की आतापर्यंत मी अनेकांना भेटलो, पण ह्या शिपायांना माझ्याविषयी जी काही माणुसकी दाखवली ती अपरंपार आहे, अपूर्व आहे. चाफेकरांना ह्याच वेळेस तेव्हा फाशी झाली, मग नंतर टिळकांची सुटकाही झाली. आणि ह्या सगळ्या म्हणजे इंट्रोस्पेक्शन किंवा अंतरयात्रा आपण त्याला म्हणू, या 1.5 वर्षामध्ये टिळकांनी स्वतःविषयी पुन्हा एकदा, ज्याला आपण आपल्या एमचं किंवा गोलचं मॉनिटरिंग करणं म्हणू, ते मॉनिटरिंग किंवा त्याच्याविषयी पुन्हा एकदा विचार करणं, हा भाग इथे टिळकांचा आपल्याला दिसून येतो. ह्यालाच पर्पज ऑफ लाईफ किंवा मीनिंग ऑफ लाईफ, निश्चय या तत्वज्ञानाचं एक अत्यंत महत्वाचं वाक्य आहे. वन हू हॅज अ व्हाय टू लिव्ह फॉर ही कॅन बेअर विथ एनी हाऊ. कशासाठी जगायचंय हे जर एखाद्या माणसाला माहिती असेल, समजलं असेल, पटलं असेल, तर तो माणूस कसाही जगतो. मनस्थिती आणि परिस्थिती यांचा संबंध कसा ठेवायचा, परिस्थिती जरी बदलत असेल तरी त्याच्या मागची तशी मनस्थिती ही स्थिर कशी ठेवायची, स्थितप्रज्ञाचं मूळ हे इथे आपल्याला दिसून येईल. टिळक जेव्हा सुटले आणि मग नंतर काही काळ तसे पुण्यातच होते, याच काळामध्ये साताऱ्याजवळ गोंदवले नावाचं गाव आहे, तिथले एक संत म्हणजे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज, त्यांचे काही भक्त हे पुण्यामध्ये पण होते. म्हणून अनेकदा हे गोंदवलेकर महाराजांची म्हणजे वरचेवर ही पुण्यामध्ये ये जा असायची. हे गोंदवलेकर महाराज जेव्हा जेव्हा पुण्याला यायचे तेव्हा तेव्हा टिळक स्वतः महाराजांना भेटायला जायचे. आणि दरवेळेस ते म्हणजे आदरातिथ्य करणं, आपुलकी करणं आणि दुसऱ्यांच्या उपयोगी पडणं हे टिळकांचे अत्यंत महत्वाचे असे गुण. ते सुद्धा हे महाराजांचा आदर करायचे आणि गोंदवलेकर महाराजांना सुद्धा टिळकांविषयी नितांत आदर होता. एकदा जवळच्याच माणसांपैकी एकाने हे गोंदवलेकर महाराजांना असं विचारलं की तुम्हाला टिळक इतके का आवडतात. तेव्हा क्षणाचाही विलंब न करता गोंदवलेकर महाराज असं म्हणाले की टिळक अत्यंत नीतिमान, निर्भय आणि भगवंतावरती प्रचंड निष्ठा असणारे आहे. या 3 गुणांमुळे टिळक मला कायम आवडतात. आणि एकदा असंही झालेलं आहे की म्हणजे टिळक आणि गोंदवलेकर महाराज यांच्यामध्ये जवळजवळ तास 1.5 तास एकांतामध्ये चर्चा झाली. काय झाली अर्थात अन्य कोणालाही त्याची तितकीशी तशी माहिती नाही. पण त्याच्यानंतर टिळक गोंदवलेकर महाराजांना असं म्हणाले की तुम्ही अध्यात्मामध्ये जे कार्य करता आहात हेच जर तुम्ही राजकारणात आलात तर देशाचं खूप भलं होईल. त्याच्यावरती महाराज सुद्धा टिळकांना म्हणाले की अगदी बरोबर आहे, पण जसं तुम्ही राजकारणाचं व्रत स्वीकारलंय मग तसं मी तुम्हाला सुचवतो की तुम्ही जर अध्यात्मामध्ये आलात तर आणखीन पण खूप काही चांगलं होईल. पण अर्थात दोघांनीही एकमेकांविषयी आदरभाव हा कायम ठेवत आपापले स्ट्रीम्स हे वेगळे आहेत हा भाग हा त्यांनी मांडला. ह्याच वेळेस एकदा असंही झालं, चिकित्सक स्वरूपाचे प्रोफेसर जिन्सीवाले त्यांचा आणि टिळकांचा वाद रंगला. टिळकांचं म्हणणं होतं की वेद हे अपौरुषेय आहे आणि हे जिन्सीवाल्यांचं म्हणणं होतं की वेद हे पौरुषेय आहे. आता निवाडा काय करायचा, म्हणून मग हे दोघही जण हे गोंदवलेकर महाराजांकडे आले आणि मग नंतर गोंदवलेकर महाराजांच्या आपण ज्याला अध्यक्षतेखाली म्हणू किंवा इन्चार्ज त्यांच्या समोर ही चर्चा झाली. आधी जिन्सीवाल्यांनी त्यांची सगळी बाजू मांडली. टिळकांची वेळ जेव्हा आली तेव्हा टिळकांनी विचार आणि भावना यांचा काय संबंध आहे आणि विचार आणि भाषा यांचा काय संबंध आहे आणि ज्या पद्धती म्हणजे जी भाषा जे शब्द हे वेदांमध्ये आहे ते माणसाचं ज्ञान असणं हे शक्य नाही. म्हणजे कॉग्नेटिव्ह सायकोलॉजीमध्ये स्पेअर वर्फ हायपोथेसिस आणि लँग्वेज आणि थॉट याचं जे काही रिलेशन हे आता आपण शिकतो तो सगळा विचार टिळकांनी त्याच काळी केलेला होता. हा सगळा एक एक भाग अर्थात मग तेव्हा गोंदवलेकर महाराजांनी सुद्धा टिळकांचीच बाजू उचलून धरली की वेद हे अपौरुषेय आहेत. ती काही माणसांची कलाकृती वगैरे नाही, हे एक देवाकडून किंवा त्याच्या पद्धतीचा आलेलं तो एक सगळा भाग आहे. 4 जुलै 1899 केसरीतला लेख आहे पुनश्च हरिओम नावाचा. ह्याच दरम्यान टाइम्स ऑफ इंडिया आणि ग्लोब या 2 वर्तमानपत्रांनी टिळकांवरती तोंडसुख घेतलं होतं. स्वाभिमानी टिळकांनी या 2 इंग्रजी न्यूजपेपरला सुद्धा सोडलं नाही. त्यांनी त्यांच्यावरती
अब्रू नुकसानीचा खटला टाकला. त्याच्यामध्ये वकिली जी टिळकांची केली ती म्हणजे फिरोजशाह मेहतांनी. आणि टिळक हे दोन्ही खटले जिंकले. टिळक जिंकले म्हणजे आपणच जिंकलो असं सगळं वातावरण हे संपूर्ण हिंदुस्थानात होतं. आणि ह्याच वेळेस लोकमान्य म्हणून ते हळूहळू हे नावारूपाला समोर ते येत गेले. प्लेग या काळात अजूनही काही तसा पूर्णपणे ओसरलेला नव्हता. प्लेगच्याच या साथीमध्ये टिळकांचाच मुलगा हा मृत्युमुखी पडला. सांत्वन करण्यासाठी जेव्हा अन्य मंडळी हे टिळकांच्या घरी आली तेव्हा टिळक अगदी शांत म्हणाले की गावात जर होळी पेटली असेल तर प्रत्येक घरातून गोवऱ्या ह्या जाणारच. त्यात माझ्या घरची एक गोवरी गेली म्हणून कुठे बिघडलं. स्थितप्रज्ञस्य का भाषा स्थितप्रज्ञस्य दोच्यते सुखदुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो. ज्या गीतेवरती ते पुढे चिंतन करणार होते किंवा रादर ते सारखं एक प्रकारे बॅक ऑफ द माइंड हे चालू होतं, ती वृत्ती आणि तसं आचरण हे टिळकांच्या एकंदर जीवनामधून सुद्धा वारंवार हे आपल्याला तिथे दिसून येतं. याच काळामध्ये सावरकर आणि टिळक यांचीही भेट झाली. काही वेळेस सावरकरांना टिळकांनी आपल्या घरी जेवायलाही हे तसं बोलवलं. आणि मग जो भाग चाफेकरांना सांगितला तोच भाग टिळकांनी हे सावरकरांना सुद्धा सांगितला. तुमची भूमिका जी आहे त्याच्यामध्ये कधीही लागलं तर मी तुमच्या पाठीशी आहे, तुमच्या कार्यात मी सदैव पाठीशी आहे. आणि म्हणूनच पुढे भगतसिंग, सावरकर, अन्य सगळे जे सशस्त्र क्रांतिकारक जे आहेत त्यांनी एक गोष्ट कायम सांगितली, सशस्त्र क्रांतीच्या तलवारीची पात जरी आम्ही असलो तरी ती मूठ म्हणजे लोकमान्य टिळक. कारण आम्हाला आधार जो आहे तो लोकमान्यांच्या विचारसरणीचा आहे. सावरकरांना शिष्यवृत्ती मिळावी म्हणून तेव्हा श्यामजी वर्मांकडे टिळकांनी स्वतः अर्ज पाठवला होता. पहिल्या महायुद्धामध्ये भारताची काय भूमिका असावी हा विचार जो टिळकांनी मांडलेला आहे तोच मुद्दा सावरकरांनी दुसऱ्या महायुद्धामध्ये सुद्धा उचलून धरलेला आहे. तो नेमका मुद्दा काय आहे तो आपण पुन्हा त्याचा बघणारच आहोत. एक एक गोष्टी ह्या अशा पद्धतीनं पुढे सरकत असताना लॉर्ड कर्झन नावाची दुर्दैवी व्यक्ती ही भारताला मिळाली. तेव्हा ते भारतामध्ये आले आणि त्यांनी बंगालची फाळणी घोषित केली. पूर्ण हिंदुस्थाननं जिकिरीचे प्रयत्न केले की ही फाळणी होऊ नये, टाळावी म्हणून, पण अर्थात ती झाली. त्याविषयीची जागृती आणि त्याविषयीचे आपले विचार मांडण्यासाठी गमतीचा एक भाग, पण हा अगदी खरा आहे. बेळगावमध्ये जेव्हा लोकमान्य गेले होते तेव्हा बेळगावच्या प्लॅटफॉर्मवरती बेळगावमधले गंगाधर देशपांडेंनी टिळकांचं स्वागत केलं. गंगाधर देशपांडेंच्या मागे सुद्धा लोकप्रियतेचं एक वेगळं तसं वलय होतं. आणि तेव्हा पाऊस खूप चालू होता. आपण लोकमान्यांचं स्वागत करण्यासाठी आलेलो आहोत, त्याच्यामुळे आपल्या छत्र्या बंद करा ही सूचना मात्र इथे देशपांडेंनी केली. आणि त्यांच्या संपूर्ण बेळगावानं छत्र्या बंद केल्या आणि पावसामध्ये ती सभा झाली. एक जण होता तो तसं टिळकांवरती छत्री धरून होता. तेव्हा टिळक त्या व्यक्तीवर रागावले, मी काही या माणसांपेक्षा तसा वेगळा आहे का? आणि पावसामध्ये लोकमान्यांनी ती सभा घेतली. म्हणजे लोकमान्यांच्या कृतीचं आत्ताच्या राजकारणात सुद्धा किंवा आत्ताच्या राजकीय निवडणुकीमध्ये सुद्धा काही जण कसं कळत नकळतपणे अनुकरण करतात हा भाग इथे आपल्याला दिसायला मिळेल. ते काँग्रेसचंही अधिवेशन हे होत होतं. मग कलकत्ता, नागपूर, सुरत अशा पद्धतीनं हे होत असताना लोकमान्य हे इतके की कलकत्त्याला लोकमान्य जेव्हा आले तेव्हा ते एका रथ म्हणजे 4 ते 5 घोड्यांच्या रथामध्ये हे लोकमान्य होते. तिथल्या तरुणांनी काय करावं, तो रथ आपल्या हातात घेतला, ते घोडे मोकळे सोडले आणि त्या म्हणाले की आम्ही लोकमान्यांना इथून पुढे नेऊ. तो रथ तरुण ते स्वतः हे पुढे नेत होते. कल्पना जरी आणली की केवढी तशी लोकप्रियता आणि केवढा तो उत्साह हा लोकमान्यांचा. मग नागपूरला झालं. त्या नागपूरला अधिवेशन व्हावं की नाही किंवा नागपूरसाठीची जी एकूण चर्चा डॉक्टर मुंजे म्हणजे नाशिकला जे एकूण मुंजे इन्स्टिट्यूट आहे भोसल्याचं ते डॉक्टर मुंजे आणि फिरोजशाह मेहता यांच्यामध्ये शाब्दिक बरेच तसे वाद झाले आणि मग ते नागपूरच्या ऐवजी ती कॉन्फरन्स ही सुरतला शिफ्ट झाली. या सुरतमध्येच जहाल आणि मवाळ खऱ्या अर्थानं काँग्रेसमध्ये वेगवेगळे पडले आणि जहाल गट हा काँग्रेसमधून बाहेर पडला.
हे सगळं होत असताना एकीकडे डायबिटीस, एकीकडे गुडघेदुखी, डोळे पण, म्हणजे एक होतं टिळकांचं की बाह्य अशा गोष्टींवरती फार अवलंबून राहायचं नाही, म्हणून चष्मा सुद्धा ते वापरायचं टाळतच होते. शेवटपर्यंत त्यांनी तो वापरलाच नाही. वेदांग ज्योतिषावरती सुद्धा ह्याच काळात त्यांनी तसा निबंध लिहिला. पुण्यामध्ये डी ॲडिक्शन म्हणजे दारूबंदीची पण चळवळ ही लोकमान्यांनी सुरू केली आणि लोकांनी सुद्धा तेवढाच तसा प्रतिसाद दिला. मग तेव्हा कमिशनरनं, म्हणजे पुण्याच्या कमिशनरनी मग तिथे वरती असा रिपोर्ट पाठवला की मागचे दोन आठवडे लोकमान्यच हे पुण्यावरती राज्य चालवत आहेत. मिस्टर टिळक रूल ओव्हर पुणा फॉर द लास्ट 2 weeks. 5, 6, 7 आणि 1908 साल जेव्हा उजाडलं तेव्हा बंगालमध्ये आगीचे गोळे तयार होत होते आणि त्याचा इम्पॅक्ट मग नंतर महाराष्ट्रानं सुद्धा तसा फॉलो केला अर्थात. पण 1908 मध्ये खुदिराम बोस यांनी सब जज जे होते तेव्हाचे, किंग्सफोर्ड वरती तो बॉम्ब फेकायचा म्हणून तो फेकला, पण दुर्दैवानं तो न पडता केनेडी नावाच्या 2 लेडीज वरती तो पडला. अर्थात त्या तिथे मृत्युमुखी पडल्या आणि मग नंतर जे काही ब्रिटिश गव्हर्नमेंट थरारलं, हादरलं आणि मग त्यांनी जी संपूर्ण देशभर ही धरपकड आणि जे अनन्वित अत्याचार हे सुरू केले, तो भाग पुन्हा लोकमान्यांना काही केल्या सहन झाला नाही. आणि केसरीतला हा लेख आहे, देशाचं दुर्दैव, आणि त्या लेखात 2 मुद्दे टिळकांनी हायलाइट केले. एक म्हणजे ब्रिटिश करत असलेले अत्याचार कसे चुकीचे आहेत, आणि दुसरं म्हणजे बॉम्ब सारखे उपाय हे ब्रिटिशांवरती काही हल्ला करायचा असेल तर टाकाऊ नव्हेत. म्हणजे बॉम्ब हल्ल्यांचं समर्थन करणं म्हणजे ब्रिटिशांना हवा असलेला मुद्दा, हवा असलेल्या गोष्टी तिथे हे मिळाल्या आणि टिळकांवरती पुन्हा एकदा राजद्रोहाचा खटला हा चालवला गेला. टिळकांची एकंदर विचारसरणी आणि एकंदर सगळं व्यक्तिमत्व विचारात घेता आश्चर्य वाटण्याचं कारण नाही, कारण मोहम्मद अली जिनांनी टिळकांना जामीन हे मिळावा म्हणून अर्ज लिहिलेला आहे तेव्हा, आणि ती केस पण अर्जाची ती केस सुद्धा ही जिनांनीच तिथे चालवली. म्हणजे कल्पना करता येईल की हिंदू मुसलमानांमध्ये ऐक्य व्हावं यासाठी टिळक किती प्रयत्नशील होते आणि त्या दृष्टीने ते किती ऍक्टिव्ह सुद्धा होते. ते रिफरन्स सुद्धा हे टिळकांच्या नातेसंबंधांमधून आपल्याला समजतं. आता त्यावेळेस ही ब्रिटिशांना इतकी तशी धास्ती होती की म्हणजे हे टिळकांना कोर्टामध्ये आणायचं, मग नंतर पुन्हा जेलमध्ये न्यायचं, मग पुन्हा आणायचं, ही ने-आण करायची. आणि मग लोकांनी काही असं मध्येच केलं तर शेवटी त्या कोर्टामध्येच हे दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावरती एका खोलीमध्ये टिळकांना ठेवलं होतं. ते संपूर्ण जे 8-15 दिवस जो काही तो एकूण खटला चालू होता तेव्हा फिरोज शहांना तेव्हा ब्रिटिश गव्हर्नमेंटने असं सांगितलं की आम्हाला असं समजतं की तुमचे टिळकांचे मतभेद आहेत, मग तुम्ही सुद्धा टिळकांचा निषेध करा. तेव्हा फिरोज शहांनी निक्षून सांगितलं टिळकांचे आणि माझे मतभेद असले तरी सुद्धा टिळक सुद्धा देशसेवाच करत आहेत आणि ते अत्यंत प्रामाणिकपणे करत आहेत, त्याच्यामुळे टिळकांच्या कृतीचा मी निषेध करणार नाही. हे ऐकून ब्रिटिश गव्हर्नमेंट सुद्धा थोडंसं सेटबॅकला गेलेलं. साधारण हा सगळा भाग जेव्हा झाला तेव्हा टिळकांची काही व्याख्यानं किंवा काही ही गजानन महाराजांनी सुद्धा ऐकली होती आणि ती व्याख्यानं ऐकूनच पटकन ते बोलून गेले होते की ह्यांना अटक होणार आणि आता ती खूप काहीतरी मोठी अशी होणार. म्हणून गजानन महाराजांच्या पोथीमध्ये सुद्धा हा भाग आहे. टिळकांना काही म्हणजे ज्याला आशीर्वाद रूपी पाठिंबा आपण म्हणू तो मिळावा म्हणून कोल्हटकर हे गजानन महाराजांना भेटायला गेले होते. अशा काही नोंदी आहेत की साधारण 2-3 दिवस ते तिथे थांबले आणि 3ऱ्या दिवशी मग गजानन महाराजांनी त्यांना सांगितलं की टिळक जे कार्य करतात ते अत्यंत योग्य आहे, पण त्यांना टोकाची शिक्षा ही यावेळेस होणार आणि काहीतरी महत् कार्य हे याच काळात टिळकांकडून होणार आहे. माझ्याकडून आशीर्वाद किंवा प्रसाद म्हणून जर असेल तर ही भाकरी मात्र तुम्ही त्यांना द्या. चावलं जात नसताना सुद्धा हे गजानन महाराजांविषयीचा आदर आणि पूज्यभाव मनामध्ये ठेवून लोकमान्य टिळकांनी ती भाकरी खाल्ली आणि त्या आशीर्वादाचा नम्रपणे स्वीकार केलेला आहे. म्हणून हे सगळे पुढच्या ज्या 2-1 तशा स्लाइड आहे तो भाग हा हे गजानन महाराजांच्या पोथीमधलाच तो आहे. माझ्या हाते कामगिरी मोठी होणार आहे खरी, ऐसी समर्थांची
वैखरी बोलली हे गूढ एक. आणि मग नंतर पुढे झाली शिक्षा टिळकास नेले ते ब्रह्मदेशी मंडाल्यास तेथे जन्मला गीता रहस्य गीतेवरील ग्रंथ त्यांचा. हीच मोठी कामगिरी झाली त्यांच्या हस्ते खरी मान जगद्गुरु परी मिळता झाले टिळकाते. टिळक बाळ गंगाधर महाराष्ट्राचा कोहिनूर दूरदृष्टीचा सागर राजकारणी प्रवीण जो. निज स्वातंत्र्यासाठी ज्याने केल्या अनेक खटपटी ज्याची धडाडी असे मोठी काय वर्णन तिचे करू. कृती करून मेळविली ज्याने लोकमान्य ही पदवी भली तीन त्यांना कोणी दिली ऐसा होता बहादर. सुरुवातीला इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये आपण जसं म्हटलं की तत्कालीन संतांच्या जीवनामध्ये सुद्धा टिळकांना हे स्थान मिळावं, कारण साधुत्वाला शोभेल असे असंख्य गुण ते ट्रेट्स हे टिळकांमध्ये राजकारणी जीवन जगत असले तरी सुद्धा ते त्यांच्यामध्ये होते. तसा खटला चालला, तर खटला चालत असताना एकंदर करंदीकर किंवा बाकीचे जे अन्य आहेत त्या सगळ्यांनी टिळकांविषयी ते म्हणजे जेव्हा सहानुभूती व्यक्त करत होते, मग तेव्हा टिळक असं म्हणाले की मला मोक्ष नको, एकट्याला मोक्ष मिळून मी काय करू. उलट देशाचा जोपर्यंत उद्धार होत नाही तोपर्यंत ह्याच मातृभूमी परत परत जन्म मिळावा आणि दरवेळेस मला अधिकाधिक बुद्धी आणि शक्ती ही देवानं द्यावी, हीच माझी इच्छा आहे. स्वतःची बाजू मांडत असताना मग टिळक असं म्हणाले की जे सांगायचंय ते आतापर्यंत ऑलरेडी सांगितलेलं आहे, पण तरी ज्युरींनी जरी वेगळा निर्णय दिला तरी मी निर्दोष आहे. गोंधळेकर महाराज जे म्हणत होते टिळकांबद्दल की त्यांची भगवंतावरती निष्ठा आहे ती आपल्याला या वाक्यांमधून दिसून येते. मी पूर्णपणे निर्दोष आहे. माणसं आणि राष्ट्र यांच्या भवितव्याचं नियंत्रण करणाऱ्या न्यायकोर्टातूनही उच्चतर अशा शक्ती आहेत आणि त्या परमेश्वराची अशी इच्छा असेल की स्वतंत्र राहण्याऐवजी बंदिवास भोगून अंगीकृत कार्याला ऊर्जितावस्था आणावी तर ती मी तयार आहे त्याला. म्हणजे ऍक्सेप्टन्स ऑफ द करंट सिच्युएशन आणि आहे त्या प्राप्त परिस्थितीमध्ये आता मी काय करू शकतो हा विचार टिळकांनी गिव्हअप केला नाही, किंवा चार लोक आता काय म्हणतील हा विचार सुद्धा तिथे नाहीये. रादर त्यावेळेस त्यांनी अशी पण काही मनोगत व्यक्त केलेली आहेत की अजून 10-12 वर्ष तरी मी सहज जगेन आणि त्या काळात आता उरलेला सगळा वेळ मला देशकार्यासाठी आणि देशसेवेसाठीच हा द्यायचा आहे. असं असून सुद्धा 1908 ते 1914 हा 6 वर्षांचा जो काळ आहे तो काळ इतका भयानक होता. तो काळ किती भयानक होता ह्याच्याविषयीची कल्पना आपल्याला पुढे सुभाषचंद्र बोस त्यांना सुद्धा जेव्हा मंडालेला पाठवलं तेव्हा सुरुवातीला त्यांनी आपल्या घरच्यांना पत्र लिहिलं की इथलं वातावरण असह्य आहे, ताप आहे, त्रासदायक आहे. जेवायला जेव्हा बसतो तेव्हा भाताच्या घासाच्या आधी धुळीचा एक लोट पोटात जातो आणि मग तो भात जातो. इतके ते वारंवार धुळीचे ओठ म्हणजे लोट वगैरे सगळे हे, आणि आता माझी तब्येत नीट राहत नाहीये. हे पत्र पाठवून झाल्यानंतर पुढे 8 दिवसांनी सुभाषचंद्रांनी पुन्हा एक पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये त्यांनी असं लिहिलं की तब्येतीविषयी किंवा वातावरणाविषयी मी इथे तक्रार करतो असं जेव्हा इथल्या कैद्यांच्या किंवा अन्य मंडळींच्या जेव्हा लक्षात आलं, ऑफिसर्स किंवा शिपाई असतील, तेव्हा त्यांनी सांगितलं की अहो सुभाषजी तुम्ही तक्रार कशाला करताय. ह्याच अत्यंत तशा प्रतिकूल वातावरणामध्ये लोकमान्य 6 वर्ष राहिले आणि भगवद्गीतेसारखा हा ग्रंथ म्हणजे हे गीता रहस्य हा ग्रंथ त्यांनी इथेच लिहिलेला आहे. हे मला जेव्हा समजलं तेव्हा मला आतून एक प्रचंड ऊर्जा मिळाली आणि आता माझी इथे काहीही तक्रार नाहीये. ती खोली म्हणजे लोकमान्य टिळकांची कशी होती की एका बाजूला फक्त लाकडी असं कव्हर आणि तिन्ही बाजू ओपन, फक्त लाकडी गज. म्हणजे वाऱ्याला स्वातंत्र्य होतं, पावसाला स्वातंत्र्य होतं, उन्हाला स्वातंत्र्य होतं, पारतंत्र्यामध्ये होते ते फक्त टिळक. जो तांदूळ टिळकांना दिला जात होता म्हणजे जे त्यांच्यासोबतचे आचार्य जे होते तसे कुलकर्णी, तो तांदूळ अशा पद्धतीचा होता की उंदीर सुद्धा ते तांदूळ खात नव्हते, इतकी खालच्या प्रतीची ती अवस्था किंवा तशा प्रतीचे ते तांदूळ हे लोकमान्य आणि जे आचार्य होते तसे कुलकर्णी हे त्यांना होते. तो प्रकार जेव्हा लोकमान्याच्या लक्षात आला तेव्हा स्वतःच्या हिश्श्यातलं अन्न हे कुलकर्णी आचार्यांसाठी ते बाजूला काढत होते आणि मग ते जेवत होते. म्हणजे पूर्ण 6 वर्ष दररोज ते अर्धपोटी हे जगलेले आहेत. कायम उकाडा, आणि तो उकाडा इतका असह्य, त्याच्यामध्ये यांना डायबिटीस, अन्य बाकीच्या तक्रारी, आणि साधारण मार्च
ते जून जुलैपर्यंतचा तो उकाडा सहन होत नव्हता, कितीतरी किलो वजन हे घटलेलं होतं. असं असताना सुद्धा नोव्हेंबर 10 ते मार्च 1911 या काळामध्ये लोकमान्यांनी म्हणजे गीता रहस्याचं मेन ड्राफ्टिंग जे आहे ते ड्राफ्टिंग केलेलं आहे. आणि ते ड्राफ्टिंग किंवा ते सगळं लिखाण करत असताना वेद, उपनिषद, बौद्धमत, शांकर भाष्य, कांट, ग्रीन, मिल, स्पेन्सर, जर्मनचे रेफरन्सेस काही, आगरकरांबरोबरचे जे त्यांच्या चर्चा किंवा वाद रंगायचे ते सगळं होत असताना म्हणजे एकीकडे आपल्याला 6 वर्षाची शिक्षा झालेली आहे, आपल्यावरती अन्याय होतोय, आणि एकीकडे आपलं कुटुंबही एकटं पडलेलं आहे. सत्यभामा बाई म्हणजे ज्या त्यांच्या पत्नी, जेव्हा टिळक एका अर्थी हे एकाकी पडत होते तेव्हा त्यांना कौटुंबिक जीवनाविषयी पुन्हा सगळं स्मरण होत गेलं. एक जाणीव झाली की राजकारण किंवा बाकीच्या ह्या जीवनामध्ये आपण आपल्या पत्नीला आणि आपल्या मुलांना हा पुरेसा वेळ मात्र तसा देऊ शकलो नाही. ते अधिक हे भावनाशील किंवा संवेदनशील होत होते. म्हणजे बेलसरे सर जे आहे सिद्धार्थ कॉलेजमध्ये फिलॉसॉफी, लॉजिक, सायकोलॉजी आणि अन्य विषय ते जेव्हा शिकवायचे, शिवाय त्यांची ज्ञानेश्वरीवरची जी काही निरूपणं आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा टिळकांचे रेफरन्सेस हे फार आहे. एका प्रवचना किंवा एका तशा निरूपणामध्ये टिळकांच्या ह्या काळातल्या डायरीचा उल्लेख आहे. जेव्हा टिळकांना हे मंडालेलं असताना असं समजलं की तार आली आणि असं समजलं की पत्नी गेलेली आहे, तेव्हा मी आतून हादरलो. त्या काळाची प्रथा जर आपण विचारात घेतली तर हे पती पत्नीतलं संभाषण हे वडीलधाऱ्यांसमोर होत नव्हतं तेवढं. आणि अन्य सुद्धा मुळात टिळक हे खाजगी जीवनाविषयी अबोल, त्याच्यामुळे तशी काही चर्चा ही टिळकांमध्ये आणि त्यांच्या पत्नींमध्ये फारशी होत नव्हती. पण तरी सुद्धा ऋणानुबंध मनातून मात्र इतका होता की हादरले टिळक. आणि पुढे लगेच त्यांनी असं म्हटलं की कितीही झालं तरी असे प्रसंग हे माणसानं सोसायलाच हवेत. फ्रस्ट्रेशन टॉलरन्सची परिसीमा म्हणजे टिळकांचं जीवन असं आपण नक्की हे म्हणू शकतो. किती टॉलरेट करावं, सहनशीलता किती, सहनशीलतेची अगदी तशी परिसीमा म्हणजे टिळकांचं जीवन. आपल्या जीवनामध्ये जे काही चढउतार हे होत असतात, ते चढउतार होत असताना थोडेसे अपसेट आपण हे नक्की होणार, पण गिव्हअप करणं, सोडून देणं, आपल्या मूळ हेतूपासून हे परावृत्त होणं, ह्या गोष्टी टिळकांनी कधीच केल्या नाहीत. सहन 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 आणि निव्वळ सहन करत असताना सुद्धा कर्तव्याची जागृती मात्र त्यांनी तिथे ठेवली. 1914ला तिथे टिळकांची सुटका झाली. त्याच वेळेस पहिलं महायुद्ध सुद्धा हे झालेलं आहे. पहिलं महायुद्ध होत असताना अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे गांधी आणि ब्रिटिश गव्हर्नमेंट 3 वेगवेगळ्या गोष्टी ह्या राजकारणाच्या त्या पटावर एकत्र येऊ बघत होत्या. गांधींच्या मागे आफ्रिकेतलं एक वलय होतं, एक वेगळी प्रसिद्धी होती, आणि टिळकांचा मुळातच एक हिंदुस्थानातला सगळ्यात असा एक म्हणजे प्रसिद्धीचा झोत किंवा लोकमान्य म्हणून जे एक होते. दोघांनाही एकमेकांविषयी परस्पर आणि नितांत आदर होता, पण तेवढेच दोघांमध्ये वैचारिक मतभेद सुद्धा होते. गांधींचं एक वेगळंच म्हणणं याच्यामध्ये असं होतं की जर ब्रिटिश गव्हर्नमेंटला आपली गरज आहे तर आपण ती गरज ही पुरवायला हवी, आपण ती गरज आपण मदत ही द्यायला हवी. म्हणजे नेमकं कसं तर ब्रिटिश गव्हर्नमेंटला सैन्य हवं होतं, त्या महायुद्धामध्ये सैनिक हवे होते. मग ते सैनिक आपण देऊ. लोकमान्य म्हणाले की समोरच्याला मदत आहे तर आपण नक्की करू, पण काहीतरी अटी तर हव्या. मग तेव्हा गांधी म्हणाले की नाही नाही नाही, असं नाही करायचं. आपला भारत देश आहे, आपली एक वेगळी तशी संस्कृती आहे, उच्च राहणी म्हणजे उच्च तशी विचारसरणी वगैरे आहे, म्हणून बिनशर्त पाठिंबा देऊ. लोकमान्य म्हणाले की त्यांनी काय होईल. ते म्हणाले की जेव्हा कधी हे महायुद्ध संपेल त्या ब्रिटिशांना आपल्यावरती दया येईल, आपल्या बिनशर्त अशा पाठिंब्याचं ते कौतुक करतील आणि स्वतःहून ते आपल्याला स्वातंत्र्य देतील. टिळक म्हणाले की गांधी, तुम्ही माझ्यापेक्षा वयानं जरी मोठे असलात तरी सुद्धा राजकारणामध्ये मात्र, विशेषतः भारताच्या राजकारणामध्ये मात्र आपला हा भाग अत्यंत वेगळा आहे. म्हणून बिनशर्त पाठिंबा देणं हे निदान आपल्यासारख्या म्हणजे वकिलीचं शिक्षण झालेल्या माणसानं तरी असं का बरं बोलावं. उद्या जर आपण हातातलं सगळं सोडून हे देऊन टाकलं आणि उद्या जर का ब्रिटिशांनी आपल्याला हवी तशी वागणूक जर नाही दिली तर मग करणार काय. म्हणजे काहीतरी तसं म्हणजे वाद करायला किंवा निगोशिएशन करायला काहीतरी तर मुद्दे हवे.
गांधींना काही केला हे पटत नव्हतं. टिळकांनी अनेक प्रकारे गांधींना समजावलं, पण आणि इव्हन गांधी ते गांधी सुद्धा काही प्रमाणात गांधींचं वलय हे या काळात वाढत गेलं होतं, म्हणून टिळकांची भूमिका ही थोडीशी मागे पडली आणि गांधींनी भारताच्या वतीनं किंवा काँग्रेसच्या वतीनं बिनशर्त पाठिंबा केला. आणि पुढच्या 2 वर्षातच गांधींना जाणवलं की आपण तोंडावर सपशेल पडलेलो आहोत, तोंडघाशी पडलेलो. कारण बिनशर्त पाठिंबा म्हणजे बिनशर्त युद्धाच्या नावाखाली तुमची प्रॉपर्टी आम्ही घेऊ, हा एका ब्रिटिश सरकारनं सुरू केला. युद्धाच्या नावाखाली कोणालाही कधीही ते अटक करू लागले, कोणाचीही प्रॉपर्टी ते जप्त करू लागले. इतकंच काय तर युद्ध जेव्हा संपलं तेव्हा ब्रिटिशांनी रौलट ऍक्ट आणला. हा रौलट ऍक्ट म्हणजे अन्यायाची अगदी तशी परिसीमा होती. ह्याच काळामध्ये आणि मग जेव्हा आपण चुकतोय असं समोर येत गेलं तेव्हा गांधींच्या बाजूचं वलय हे लोकमान्यांना पुन्हा एकदा मिळत गेलं आणि 1915 लखनौच्या कॉन्फरन्समध्ये लोकमान्यांनी ती खऱ्या अर्थानं सिंहगर्जना केलेली आहे की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी आणि कमिटमेंट काय आहे ती लोकमान्यांनी तेव्हा दाखवली आहे. अन्य कुठल्याही गोष्टीवरती तसं क्रिटिसिझम नाही, परंतु ती घोषणा ह्या कॉन्फरन्समध्ये केलेली आहे आणि काही ठिकाणी ते अगदी वेगळ्याच पद्धतीने दाखवलेलं गेलं किंवा चुकीच्या पद्धतीने दाखवलं गेलेलं आहे. पण अशा पद्धतीने की स्वराज्य म्हणजे काय आणि ते सुद्धा पूर्ण स्वराज्य. गांधींची आतापर्यंत भूमिका अशी होती की साम्राज्यांतर्गत स्वराज म्हणजे मूळ राज्य तुमचं, पण आम्हाला आमचे काही अधिकार. टिळक म्हणाले की नाही, भाजी कापायची आहे तर वेळीला धार ही व्यवस्थित हवीच हवी. स्वराज्य हवे तर ते पूर्ण स्वराज्य हवे, म्हणून स्वराज्य आणि तो सुद्धा जन्मसिद्ध हक्क. एकाने टिळकांना विचारलं की हे म्हणजे नेमकं काय, मग तेव्हा टिळकांनी शंकराचार्यांचा रेफरन्स दिला. कोण नरकः असं जेव्हा शंकराचार्यांना विचारलं तेव्हा शंकराचार्यांनी पण उत्तर दिलं की परतंत्र म्हणजेच नरक आहे. हा सगळा भाग जेव्हा एक एक करून तसा पुढे सरकत होता आणि गीता रहस्य सुद्धा ते इव्हन गीता रहस्याबद्दल सुद्धा ते लिखाण जरी तिथे हे मंडालेमध्ये केलं तेव्हाच ब्रिटिश गव्हर्नमेंटने सांगितलं की आम्ही हे गो थ्रू करू, ह्याच्यामध्ये ऑब्जेक्शनेबल काही नसेल तरच आम्ही ते पाठवू. मग त्याच्याविषयी जेव्हा अन्य लोकांनी तशी चिंता व्यक्त केली तेव्हा टिळक पुन्हा त्यांना म्हणाले की जरी ते त्यांनी आपल्याला परत दिलं नाही, म्हणजे गव्हर्नमेंटने सरकारनं आपल्याला आपला ग्रंथ दिला नाही म्हणून बिघडलं कुठे, आपण पुन्हा तो लिहून काढू शकतो कारण तो माझ्या डोक्यात आहे. केवढी प्रज्ञा असेल टिळकांची आपण कल्पना करू शकतो. चिरोल खटला, चिरोल नावाच्या व्यक्तीनं जे टिळकांवरती पुन्हा एकदा तोंडसुख घेतलं होतं त्याविषयी टिळकांनी केस एक फाईल केली होती. त्या काळी इंग्लंडमध्ये जाऊन ते खटला लढले, हरले. इतरांना वाटलं की ते खचले कारण की त्या काळी साधारण 3 लाखाचा खर्च आलेला होता तेव्हा, 3 लाख. पण पुन्हा टिळक पुन्हा उभे राहिले आणि तडफेनं पुन्हा हिंदुस्थानात येण्याचं एकमेव कारण म्हणजे जालियनवाला बाग हत्याकांड. आपल्या प्रजेवरती आपल्या हिंदुस्थानामध्ये एवढा अन्याय होत असताना आपण इंग्लंडमध्ये राहणं हे योग्य नाही हे टिळकांना जाणवलं. ते पुन्हा हिंदुस्थानात आले, पुन्हा पूर्ण भारत हे फिरले. सगळी त्यांची ती दगदग आणि तीच काही प्रमाणात हे टिळकांना शेवटच्या काळात फार नडली किंवा त्याचाच हा पुन्हा एकदा तसा त्रास झाला. हे सगळे भारतामध्ये तसे एकदा फिरत असताना टिळकांनी गीता रहस्याबद्दल शंकराचार्यांशी म्हणजे जे कुर्तकोटी आहेत, सुरुवातीला जसं म्हटलं की इथे बालाजी मंदिराच्या आधी ज्यांची समाधी आहे किंवा शंकराचार्य न्यास ज्यांचा आहे किंवा ज्यांच्या नावानं, त्या शंकराचार्यांना जेव्हा त्यांनी हे गीता रहस्याबद्दल दाखवलं तेव्हा शंकराचार्य असं म्हणाले की मी याच्यावरती अभिप्राय तो असा काय देऊ, कारण तुम्ही ज्या गोष्टीवरती इतके वर्ष चिंतन केलेलं आहे आणि तो ग्रंथ लिहिलाय त्याच्यावरती मी थोडक्यात तशी टीका देणं हे मला संयुक्तिक तसं वाटत नाही. पण एक सूचना फक्त तशी करतो की भगवद्गीता म्हणजे सायन्स आहे. मुळात जी गोष्ट विज्ञान आहे त्याला आपण रहस्य कसं म्हणतात. टिळकांना शंकराचार्यांची ही सूचना पटली. फक्त टिळक इतकंच म्हणाले की आता सगळ्या गोष्टी प्रिंटिंग पर्यंत गेलेल्या आहेत, त्याच्यामुळे बदल काही करू शकत नाही. शंकराचार्यांनी सुद्धा स्मित करून ती गोष्ट स्वीकारली. पण एकमेकांविषयी केवढा आदर आणि आपली भूमिका कशी मांडावी ही गोष्ट नक्कीच तशी टिळकांकडून शिकण्यासारखी आहे.
ही सगळी दगदग 1881 सालापासून खऱ्या अर्थाने जी दगदग सामाजिक चळवळीतली सुरू झालेली, 1919 आणि विशेषतः 1920 मध्ये त्या दगदगीची जेव्हा अगदी तशी परिसीमा झाली, तेव्हा मात्र टिळक थकले आणि साधारण जुलैच्या अखेरला सरदार गृहामध्ये ते होते. जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध आपण नोंदवावा, त्यासाठी दिल्लीला साधारण 1,00,000 लोकांना घेऊन आपण दिल्लीला जाऊन तिथल्या व्हाईसरॉयला भेटू आणि आपल्याला जे हवं ते सगळं मागून घेऊ, असा विचार टिळकांनी केला होता. इतर अनेक मंडळींना ही भूमिकाही पटली, आवडली, त्या दृष्टीनं तयारी सुरू झाली होती आणि त्या काळामध्ये ब्रिटिश गव्हर्नमेंटला पॅनिक अटॅक्स यायला लागले होते. कारण टिळक नावाची व्यक्ती जर खरंच 1,00,000 एवढी फौज घेऊन जर दिल्लीला आली तर काय करावं. टिळकांचा एकूण सगळा पराक्रम बघता टिळकांना नाही म्हणणं किंवा टिळकांना तसा विरोध करणं हे त्या काळी अयोग्यच होतं. कारण जालियनवालाचा भाग हा मुळातच क्रूर आणि अयोग्य असा होता, त्याच्यामुळे त्याच्याविषयी काही तसा विरोध करणं. या दरम्यानच्या काळात एका कॉन्फरन्समध्ये गांधी असंही म्हणाले की आपण चिरोल म्हणजे आपण रौलटवरती तसा निषेध हा नोंदवला म्हणून जालियनवाला बाग हत्याकांड झाला, म्हणून रौलटचा निषेध नोंदवू नये असा भाग आपण मांडावा. टिळक तेव्हा संतापले की तुम्ही साधुत्वच जर का तुम्हाला सांभाळायचं असेल तर तुम्ही राजकारणात येऊ नका, कारण भारत नावाचा आश्रम काही आपण चालवत नाही, आपण राजकारण करतो आहे. म्हणजे महाभारतामध्ये सुद्धा राजकारणाची अत्यंत हेल्दी डेफिनेशन जी आहे ती म्हणजे रिअलायझेशन ऑफ ड्युटी इज द फाउंडेशन ऑफ पॉलिटिक्स. हा भाग सगळा तिथे विचारांमध्ये घेतलेला आहे. मग असं असताना तुम्ही हे काय हे भलतच खूळ मांडतायत, एवढा सौम्यपणा हा तो कशाला. त्यावेळेस नेहरूंनी टिळकांची बाजू उचलून धरून गांधींना समजावलं की असा ठराव मांडू नका, ते काँग्रेसच्या तत्वांमध्ये बसत नाही, आणि मग गांधींनी तो ठराव मागे घेतला. पण अशा पद्धतीने टिळक जेव्हा हे दिल्लीवरती चाल करून जाणार हे समजलं तेव्हा संपूर्ण ब्रिटिश गव्हर्नमेंट हादरलं. पण दुर्दैवानं 1 ऑगस्टला 100 वर्षांपूर्वी टिळकांचं देहावसान झालं. सुरुवात जिथून आपण केली होती, शेवटच्या दिवसांमध्ये किंवा शेवटच्या काही काळामध्ये सुद्धा टिळकांच्या अनकॉन्शियस माइंडमध्ये सुद्धा केवळ आणि केवळ देशाविषयीची, आपल्या बंधूंविषयीची, स्वातंत्र्याविषयीची तळमळ. 1918ला काय झालं, 1818ला काय झालं, आपले तेव्हा हाल कसे झाले होते, आज आपण पुन्हा कसे दीन झालो, आणि त्या सगळ्या सखोल चिंतनामध्येच टिळकांनी अखेरचा श्वास हा घेतला. अंत्ययात्रेसाठी गांधी तिथे आले होते. गांधींनी टिळकांचं प्रेत हे उचललं. काहींनी त्यांना विरोध केला की तुमची जात वेगळी आहे आणि टिळकांची, आणि तेव्हा क्षणभर थांबून ते असं म्हणणार, देशहितासाठी जे झटतात त्यांना जात नसते, असं म्हणून गांधींनीच टिळकांना शेवटपर्यंतचा खांदा दिलेला आहे. आणि मग खऱ्या अर्थानं टिळक युग संपून हे गांधी युग हे सुरू झालं. पुढे अर्थात गांधींची जरी तशी निर्णायक ही भूमिका असली तरी भारताला स्वातंत्र्य मिळवण्याचा पाया जो रचला आहे तो टिळकांनी रचलेला आहे. त्याच्यामुळे टिळकांना इग्नोर करणं, तसं दुर्लक्ष करणं हे कधीही योग्य होणार नाही. शेवटचा भाग आपण विचारात घेऊया. टिळकांची एकंदर मनोभूमिका, ठामपणा किंवा निश्चयपणा, आत्मविश्वास, ध्येयासक्ती, आपण ज्याला पॅशनेट म्हणू. अनेक नोट्स किंवा अनेक काही रेफरन्सेस बघत असताना एका ब्लॉगमध्ये शेवटचा हा भाग हा वरचा खूप आवडला, सो म्हणून तो इथे कोट केलेला आहे. द बेस्ट वे टू रिस्पेक्ट द ग्रेट वर्क ऑफ लोकमान्य बाळ गंगाधर टिळक इज टू अटेंटिव्हली रीड गीता रहस्य. आणि ज्याला आपण टेक अवे म्हणू, तो टेक अवे असा न म्हणता ह्या चिंतनाचा किंवा टिळकांना जे आपण सविनय वंदन करत आहोत, ते वंदन करत असताना या काही अशा मूलभूत प्रश्नांबद्दल आपण इथून पुढे कायम चिंतन नक्की करूया की टिळकांच्या जीवनाचा स्तर कोणता आणि आज आपल्या जीवनाचा स्तर कोणता आहे. कशा परिस्थितीमध्ये टिळक जीवन जगले, कोणासाठी ते टिळक त्या खस्ता खाल्ल्या, टिळकांना आज आपल्याकडून काय अभिप्रेत आहे आणि काय अपेक्षित आहे, आणि आपण काय जीवन जगतोय. भौतिक जीवनातील सुखाच्या पलीकडे म्हणजे फॅसिलिटीज आणि एम्युनिटीजच्याही पुढे जीवनाचा हेतू, राष्ट्राला प्राधान्य आणि जीवन तत्वाला धरून कर्तव्याला महत्व, ह्या गोष्टी आपण काही प्रमाणात तरी आचरणात आणू शकतो का.
अपॅरेंटली स्वातंत्र्य आपल्याला हे 47 मध्ये मिळालं. आज 2020 आहे. 14 दिवसांनी आपण पुन्हा एकदा स्वातंत्र्याचा तो उत्सव हा करणार आहोत. आनंदाची, कौतुकाची, अभिमानाची नक्कीच गोष्ट आहे. पण मानसिक अशा पारतंत्र्याचा काय? किती काळ आपण समोरची व्यक्ती जसा विचार करेल किंवा त्या व्यक्तीला, म्हणजे ज्याला हिंदीमध्ये गमतीनं असं म्हणतात, सबसे बडा रोग क्या कहेंगे चार लोग. आपण आपल्या जीवनासाठी, आपण आपल्या जीवनाच्या हेतूसाठी, आपण आपल्या लाईफ पर्पजसाठी, अर्थपूर्ण जीवनासाठी कधी जगायला शिकणार? मानसिक पारतंत्र्याबद्दल आपण कधी विचार करणार? कारण शंकराचार्यांचा जो रेफरन्स टिळकांनी दिला की नरक म्हणजे काय, तर पारतंत्र्यामध्ये जीवन जगणं. आणि अत्यंत शेवटचा भाग असं म्हणतात की एक सिद्धांत आहे, इतिहासाची पुनरावृत्ती होते. सदेहधारी टिळक हे पुन्हा तसेच येणं आणि हा भाग ते केवळ तसा कल्पनाविलास हा नक्कीच ठरेल. पण टिळकांच्या वैचारिक आणि मानसिक भूमिकेची आपण आपल्या वैयक्तिक पातळीवरती, वैयक्तिक अशा पातळीवरती ही पुनरावृत्ती करू शकतो का? निदान ज्याला फ्रिक्वेंट रिव्हिजन आणि मॉनिटरिंग म्हणू की टिळक कसे जीवन जगले आणि आपण काही प्रमाणात एक शिक्षक म्हणून असेल, एक विद्यार्थी म्हणून असेल, एक जबाबदार सामाजिक आणि नागरिक म्हणून असेल, किंवा एक जबाबदार तसा देशसेवक म्हणून आपण टिळकांचे काही गुण आपापल्या दृष्टीनं हे विचारात घेऊ शकतो का? आपल्या सगळ्यांमध्ये टिळकांचे हे गुण किंवा हे चिंतन हे व्हावं असा विचार मांडून इथे थांबतो. टिळकांविषयीचं हे शतसंवत्सर, त्यांच्या म्हणजे पुण्यतिथीचं हे शतसंवत्सर आहे. टिळकांना पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांतर्फे सविनय वंदन करून इथेच आज वाणीला विराम देतो. हरिओम.